केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जय सद्गुरूंना वंदन करते, वेदव्यास मुनींना वंदन करते, कारण आज वेदांवर बोलायचं आहे। गणेशाला वंदन करते, समोर माझ्या सगळे मोठेच आहेत माझ्यापेक्षा वयाने, अधिकाराने, अनुभवाने, सगळ्यांनीच, म्हणून सगळ्यांना नमस्कार करते। आणि आजच्या चिंतनाचा जो विषय आहे तो प्रारंभ करते। म्हणजे हा हा विषय मी एका ठिकाणी आधी मांडला होता आणि परत एकदा मांडावासा वाटला। त्याचं कारण असं की मागच्या आठवड्यामध्ये माझ्या एका मैत्रिणीनं मला फोन केला आणि ती म्हणजे पत्रद्वारे दासबोध अभ्यासाची ती दासबोध बऱ्याच वेळा वाचला आहे आणि समीक्षक असल्यामुळे बऱ्याच वेळा नजरेखालनं जातोय तिच्या। पण तिच्याशी बोलताना मला असं कळलं की म्हणजे ती असं बोलता बोलता म्हणाली की भगवद्गीतेमध्ये जी वचनं आहेत, भगवद्गीता जी आलेली आहे ती भगवंताच्या मुखातनं आलेली आहे, म्हणजे ती सगळ्यात प्राचीन आहे, त्याच्यापेक्षा प्राचीन काहीच नाही असं ती म्हणाली। आणि मग मला तिला सांगावं लागलं, कारण आम्ही हे अशा पद्धतीचं श्रवण खूप वेळा डॉक्टर काकांकडनं आणि मंदाताईंकडनं हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या बेसिक्स कन्सेप्ट ज्या आमच्या होत्या त्या सगळ्या डॉक्टर काका, मंदाताई, मुळे शास्त्री काका यांचं सगळं ऐकल्यामुळे खूप क्लॅरिटी येत जाती आहे विचारांमध्ये। येते असं म्हणणार नाही, कारण अभ्यास करून कधीच संपत नसतो। आणि मी तिला पटकन सांगायचा प्रयत्न केला की भगवद्गीता ही स्मृती आहे आणि श्रुती म्हणजे काय असतं असं मी तिला सांगत गेले। आणि मग असं वाटायला लागलं की आत्ता खरं म्हणजे आत्ता समोर तुम्ही सगळे आहात, त्यांना खरं म्हणजे या एवढ्या बेसिक्सची गरज नसते, पण काय होतं त्याच्यामुळे उच्चार होतो, या सगळ्यांचा परत विचार होतो आणि क्लॅरिटी येते। तर एक मात्र नक्की आहे की पुढच्या एका तासामध्ये आपण जे काही ऐकणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट साधन मिळणार नाहीये। म्हणजे मला अगदी जीव ब्रह्म ऐक्य होण्यासाठी डायरेक्ट मदत होणार नाहीये। म्हणजे हे आपली एक क्लॅरिटी आपण आधी करून घेऊया की आपल्याला पुढच्या एका तासामध्ये ऐकायचं काय आहे आणि आपण कशासाठी ऐकतोय, काय होणार आहे हे पुढच्या एक तासामध्ये आपण जे ऐकणार आहोत त्याच्यामुळे आपण वेदांकडे कसं पाहावं, कारण आपला आजचा जो विषय आहे तो वेदांचा परिचय किंवा वेदांची ओळख असा आहे। आणि मग वेदांकडे आपण कसं बघावं किंवा त्याच्या कुठल्या भागाचा आपण जास्तीत जास्त वापर करून घ्यावा, म्हणजे डायरेक्ट साधनेला जरी वापर करता नाही आला तरी साधनेसाठी उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे आपल्याला आणि ती आपल्याला अभ्यास करायला प्रवृत्त करेल आणि अभ्यासासाठी मदत करेल, एवढं नक्की। आता बेसिक्स आपल्याला खरं म्हणजे माहिती आहेत, पण आता विषय आहे म्हणून त्याच्याबद्दल बोलते आहे की हे वेद कधी तयार झाले। म्हणजे मग असं आता आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं, 1948 मध्ये मिळालं नाही का, भारताबद्दल बोलते बरं का, तुम्ही सगळे सिंगापूरला बसले आहात। आणि मग नंतर आपलं संविधान कधी तयार झालं तर ते 1950 साली, 3 वर्ष लागले। रूल्स अँड रेग्युलेशन्स काय असावेत, म्हणजे नियमावली काय असावी किंवा त्याचं व्यवस्थापन कसं असावं, विभाजन कसं करावं त्याचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी 3 वर्ष गेली। मग तसं काही झालं का भगवंताकडून, म्हणजे सृष्टी तयार झाली आणि मग नंतर विचारपूर्वक की अच्छा प्राण्यांसाठी काय नियमावली असणार, झाडांसाठी काय नियमावली असणार, मग माणसांसाठी काय असणार, असं नाही झालं। ते सगळं एकत्र फ्लॅश मध्ये झालं। म्हणजे जेव्हा सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा ते ज्ञान वेदांमधनं आलं, म्हणजे होतच, फक्त त्या ऋषींना ते दिसलं। आणि हे वेद जे आहेत हे आतापर्यंत किती लोक म्हणजे परकीयांचं आपल्यावर आक्रमण झालेली आहेत। म्हणजे कारण आपलं आपलं एक तर आधी आपण जाणून घ्यायचं की आपल्या धर्माचं नाव जर आपल्याला कोणी विचारलं तर ते हिंदू म्हणून आपण पटकन म्हणतो आणि बरेच वर्षांपासून ते हिंदू म्हणत आलेलो आहोत। पण खरं म्हणजे आपल्या धर्माचं नाव सनातन वैदिक धर्म असं आहे। आणि हा शब्द पण किती छान आहे, सनातन, म्हणजे त्याचं ज्याचं तन आहे ते कायमच नवीन असतं, कायम नूतन असतं। म्हणजे आत्ताच्या काळात ते ज्ञान लागू नाही असं नाहीये, ते सनातन कायम नवीन, प्रत्येक दिवशी ते नवीनच आहे, त्याचं आचरण करावं असं सगळं ज्ञान जे आहे ते वेदांमध्ये सांगून ठेवलेलं आहे। म्हणून सनातन वैदिक वेदांमधनं जो निर्माण झालेला आहे
तो धर्म आपला आहे. आणि नंतर त्याला हिंदू म्हणायला लागले. खरं ते अपभ्रंशच आहे, कारण ते पाकिस्तानच्या बाजूला ते इंदू नावाची नदी, आणि ते म्हणजे फार काही इतिहासामध्ये जात नाही मी, पण अरबस्थानामधनं अरबमधनं आतमध्ये आपल्याकडे त्या नदी ओलांडून जेव्हा ते यायला लागले तिकडे, तेव्हा त्यांना इंदू असं म्हणता येत नव्हतं. मग ते इंदूवरनं हिंदू झालं असणार. आणि इंदूचं इंडस, जर का आता आपण सध्या पाहिलं आपल्या मॅपमध्ये, तर ती इंडस नदी म्हणून दिसते, इंडस रिव्हर. तर ती इंदू आहे मुळात, आणि ते इंदूवरनं हिंदू आणि इंडसवरनं इंडिया असं काय काय होत गेलेलं आहे. पण आपल्याला आपल्या धर्माचं नाव माहिती हवं, की आपल्या धर्माचं मूळ नाव जे आहे ते सनातन वैदिक धर्म आहे. आणि एवढा परकीयांनी आक्रमण करायचा प्रयत्न केला आपल्यावर, तरी पण आपण टिकलो ना. आपण टिकण्याचं मूळ कारण हा विषय तुम्हाला माहिती आहे, पण परत आपण घेतोय कारण आपल्याला आनंद वाटतो आपल्या धर्माबद्दल ऐकायला. हा जो धर्म आहे तो 16 मजबूत खांबांवर उभा आहे. हा जो विचार मी आता सांगतेय तो गोविंदगिरी महाराजांकडनं ऐकलेला आहे, आणि तो मला खूप आवडतो, आणि हो तुम्ही पण ऐकला असणार आहे. पण तो विचार खूप सुंदर आहे. ते असं म्हणतात, परकीयांनी आक्रमण जरी आपल्यावर केली तरी आपला धर्म जो आहे तो समूळ नष्ट नाही झाला. म्हणजे आज आपण युरोपमध्ये बघतोय की बरेच देश जे आहेत त्यांचं मूळ जे होतं ते मुळासकट ते बदलले गेलेले आहेत. पण आपल्यावर एवढी आक्रमण होऊन पण आपण टिकलो, कारण हे 16 खांब आहेत. तर ते गोविंदगिरी महाराज सांगताना डॉक्टर काकांच्या पण एका ग्रंथामध्ये हिंदू धर्म नावाचा एक लेख आहे डॉक्टर काकांचा, त्याच्यामध्ये पण हा विषय अगदी असाच येऊन गेलेला आहे. पण गोविंदगिरी महाराजांनी त्यांना छान टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये बसवलाय. ते टेबल इतकं सुंदर आहे. ते म्हणतात 16 खांब म्हणजे हे कुठले. तर पहिला खांब जो आहे तो 4 वेदांचा आहे. तर त्या वेदांबद्दल आपण थोडासा आज विचार करायचा प्रयत्न करणार आहोत. 4 वेद कुठले ते आपल्याला माहिती आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. म्हणजे पहिला खांब जो आहे तो 4 वेदांचा आहे. दुसरा खांब जो आहे तो 4 आश्रमांचा आहे. त्या आश्रमामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आणि इतका छान विचार, की इतकं छान बायफर्गेशन आहेत आपल्याकडे, की ते करताना ते उत्तम करा. आणि आता वानप्रस्थाश्रम जेव्हा म्हटलंय तिथे, म्हणजे पूर्वीच्या काळी काय असेल ते वेगळं गोष्ट आहे, पण आता वानप्रस्थाश्रम म्हणून म्हणजे खरंच घर सोडून जायची गरज आहे का वनामध्ये? पण माझं मन जे संपूर्णपणे माझ्या प्रपंचामध्ये अडकलेलं आहे ते तरी मी हळूहळू काढून काढून घेऊ शकते की नाही. म्हणजे या संसाराचा कधीतरी उभे झाला पाहिजे की नाही. नाहीतर मग तेच करत बसू अगदी. म्हणजे 80व्या वर्षी पण काळजी असते. म्हणजे माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत, त्यांनी नवीन घर, म्हणजे त्यांच्या मुलांनी नवीन घर घेतलं, त्या नवीन घरी ते राहायला गेले. आम्ही ते घर बघायला गेलो होतो मागच्या वर्षी त्यांचं. आणि मग ते आजोबा बरं का, ते 80 वर्षाचे होते. आणि मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना विचारलं की तुम्हाला घर आवडलं का? मग आम्ही म्हणालो हो. तर ते आम्हाला दाखवायला गेले की एक टाईल बरोबर नाहीये त्यांच्या घरची. म्हणजे नवीनच घर होतं, पण ते टाईल काय बरोबर लागली नव्हती बिल्डरकडनं. आणि ते म्हणत होते की आता 20 वर्षानंतर आम्ही नक्की या घराचं रिनोव्हेशन करणार आहोत. म्हणजे 80व्या वर्षी पण 20 वर्षानंतर घराचं रिनोव्हेशन करायची तयारी त्यांची होती. आणि मग असे विचार केला की आपण इतकं गंमत वाटायला लागतं की हे सगळं आपण किती खरं मानतो, आणि फक्तच वय वाढल्याने आपण खरंच याच्यामधनं सुटतो का? म्हणून आपल्याकडे हे जे आश्रमांचे विचार आहेत ते आपल्याला हे शिकवण्यासाठी आहेत की जसं वय वाढतंय तसं हळूहळू निवृत्ती, म्हणजे प्रवृत्तीमधनं निवृत्ती मार्गाकडे हळूहळू आपण विचार केला पाहिजे. म्हणून इतके छान क्लिअर कट बायफर्गेशन आपल्याकडे दिलेले आहेत की ते करताना ते उत्तम करा, गोंधळ नाही. सगळ्यांनी संन्यास घ्या असं सांगितलेलंच नाही. आता शेवटचा आश्रम ठेवला नसता तो, की जे जे करायचंय. गृहस्थाश्रम आपल्याला कमीपणाचा वाटतो, म्हणजे गृहस्थाश्रम म्हणजे काय आम्ही अडकलो असं वाटायला लागतं. पण या 4ही आश्रमांमधनं जर सगळ्यात उत्तम आणि श्रेष्ठ आश्रम जर कुठला असेल तर तो गृहस्थ आश्रम आहे. कारण विचार करा, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये मुलं लहान आहेत, मुलं पैसा कमवत नाहीयेत, ते आई वडिलांवर डिपेंडंट आहेत. वानप्रस्थाश्रमला हळूहळू हळू ते ज्येष्ठ आणि म्हणजे त्यांचं वय वाढत चाललेलं आहे, त्यांची काळजी घेणं हे कोणाच्या खांद्यावर आहे? म्हणजे लहान मुलांची काळजी घेणं हे कोणाच्या खांद्यावर आहे? घरचे जे ज्येष्ठ आहेत त्यांची काळजी घेणं हे कोणाच्या खांद्यावर आहे? आणि पुन्हा जे संन्यास संपूर्णपणे त्याग करून ज्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला आहे ते जर आपल्यासारखे पैसे कमवत बसले आणि जर कामधंदा करत बसले तर त्यांनी त्यांचं आयुष्यामधलं जे उद्दिष्ट निवडलेलं आहे ते कसं होणार? मग जर कोणी स्वतःहून संन्यास आश्रम स्वीकारला असेल तर त्यांना मदत करणं हे कोणाचं काम आहे पुन्हा? म्हणजे बाकीचे तिन्ही आश्रम जे आहेत त्यांना सांभाळण्याचं मुख्य काम हे गृहस्थाश्रमी या माणसावर आहे, याच्यावर आहे. म्हणून तो कमीपणाचा अजिबात समजू नये. त्याच्यासाठी त्याला कमी तर म्हटलेलंच नाही. आपल्याकडे श्लोक आहेत मुद्दाम, श्रीसुक्त म्हणतोय आपण की हवाय की पैसा कोण नको म्हणतोय, पण तिने कसं यावं आपल्या घरी?
आपल्याकडे कनकधारा स्तोत्र आहे, म्हणजे कुठेच आपल्याकडे गृहस्थाश्रम कमी लेखलेला नाहीये, इतका सुंदर विचार आपल्या धर्माने आपल्याला दिलेला आहे. त्याच्या पुढचं म्हणजे एक आपण पहिला खांब पाहिला तो 4 वेदांचा. दुसरा आपण खांब पाहिला ज्याच्यामुळे आपली संस्कृती हललेली नाहीये, तो म्हणजे 4 आश्रमांचा. आणि तिसरा खांब जो आहे तो 4 वर्णांचा आहे. 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. म्हणजे जसा आता विचार झाला की इतकं परफेक्ट बायफर्गेशन जे आहे, एक थोडंसं लक्षपूर्वक ऐकायचंय की तिकडे जाती असा शब्द नाहीये, म्हणजे जातपात आपण जे सध्या म्हणतो की नाही तसा विचार नाहीये, तिकडे वर्ण असा शब्द आहे. आणि तो वर्ण जो आहे तो आपला सहज स्वभावावर होतो, म्हणजे आपला सहज स्वभाव काय असतो त्याच्यावर आपला वर्ण ठरतो. कारण हल्ली ब्राह्मण कुळात जन्मलेले जे आहेत ते इंजिनिअरिंगचं काम करत असतात. खूप सुंदर भगवद्गीता आपल्याला खूप सुंदर हे सगळे विचार शिकवते की जो सहज स्वभावानुसार, आणि तो स्वभाव जर तुम्ही तुमचा ओळखला तर त्या स्वभावाचे गुण काय असतात ते सगळं भगवद्गीतेमध्ये उत्तम सांगितलेलं आहे. तर त्याला शोभेल असं वागा. आणि स्वतःच म्हणजे शूद्रमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जर तो जन्मला तर शूद्र हे काही कमी नाहीच सांगितलेलं आहे. शूद्र म्हणजे सेवाभाव, सेवा करून जर आपण पुढे जा, आणि गती प्रत्येकालाच आहे असं सांगितलेलंच नाही की तिकडून पुढे गती नाहीये. जो जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे त्याला मोक्षाचा अधिकार आहेच, ज्ञानाचा अधिकार भले नसेल. बघा थोडासा मायन्यूट डिफरन्स आहे. मोक्षाचा अधिकार प्रत्येकाला, पण ज्ञानाचा अधिकार प्रत्येकाला नाही. कारण ज्ञानाचा अधिकार आपण वाढवावा लागतो. माणूस म्हणून जन्माला आलोय ना, मग ते सत्व स्वतःमध्ये वाढवा. तो रजोगुण घेऊन जाऊ शकणार नाही आपण तिकडे मोक्षापर्यंत. म्हणून शूद्र जातीमध्ये जरी जन्माला, आता आपण सध्या जातपात जे म्हणतोय तिकडून ज्याने सत्व बांधला त्याला सेवा करणं त्याचा मुख्य भाव आहे. ते करत करत जर त्याने ईश्वराशी आपलं नातं जोडायचा प्रयत्न केला तर का नाही. म्हणून इतकं सगळं उत्तम, खूप क्लिअर कट विचार आहेत आपल्यामध्ये. आणि त्याच्या पुढचं जे आहे ते 4 साधना पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणजे शेवटचा खांब जो आहे. आणि त्या साधना पद्धतींमुळे, त्या साधनेमुळे आपण मोक्षापर्यंतचा आपला जो प्रवास आहे तो सुलभ करून ठेवलेला आहे. त्याच्यामधल्या 4 साधना पद्धती ज्ञान, भक्ती, योग आणि उपासना अशा आहेत. कारण ते आपापल्या करून आपण मोक्षापर्यंत पोहोचतो आहे. मी परत त्याचा एकदा उल्लेख करते की आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे हा विचार तुम्हाला माहिती आहे, तरी आपल्याला अभिमान वाटावा म्हणून आणि आजच्या विषयाला तो जोडला गेलेला आहे. कारण वेदांबद्दल आहे आणि वेदांमधनं हे सगळे विचार आपल्याला मिळत आहेत. पहिला खांब होता 4 वेदांचा, दुसरा होता 4 आश्रमांचा, तिसरा 4 वर्णांचा आणि चौथं 4 साधना पद्धतींचा. आणि हे त्याच्यामुळे धर्म या 16 खांबांवर असल्यामुळे अजूनपर्यंत तो डगमगला नाहीये, म्हणजे बऱ्याच लोकांनी आक्रमण करून पण. अजून एक विचार पटकन येतो की वेद जेव्हा म्हणतो की कोणी एका म्हणजे बाकीच्या धर्मांमध्ये जेव्हा आपण विचार करतो की तो धर्म खरं म्हणजे तो धर्म आहे की नाही, हा विचार करायला लागेल आपल्याला. बाकीचे सगळेच धर्म म्हणजे अगदी हिंदू हा नाव, या नावाने जरी आपण विचार केला की हिंदू धर्म, कारण तो कधीतरी मध्ये सुरू झालेला आहे, ज्याला आपण हिंदू असं नाव दिलंय. आता कुठलेही बाकीचे धर्म जसे मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, आपण सांगू शकतो की 2300 वर्षापूर्वी एक धर्म चालू झाला, मग 2000 वर्षापूर्वी अजून एक धर्म चालू झाला. म्हणजे ज्याला चालू झाला असं निश्चित सांगू शकतो आपण, तो त्याच्यामध्ये दोष असण्याची शक्यता असते. आणि सनातन वैदिक धर्म हे संपूर्णपणे निर्दोष आहे. त्याचं मुख्य कारण काय ते आपल्याला माहिती आहे. ते मुख्य कारण असं की वेद हे अपौरुषेय आहेत. म्हणजे त्याचाही अर्थ आपल्याला माहिती आहे की काय का अपौरुषेय म्हणजे काय, तर कुठल्या एका पुरुषाच्या बुद्धीमधनं ते तयार नाही झाले. कारण काय होतं की मला समजा एखादा विचार मांडायचा आहे बरं का, म्हणजे आता मला एखादा पुस्तक लिहायचंय किंवा ग्रंथ लिहायचा, ग्रंथ म्हणू शकत नाही मी, एखादं पुस्तक लिहायचंय. मग मी काय करते की मला जे विचार योग्य वाटतात, समजा मी दासबोध वाचला आणि दासबोधामधनं मला काय कळलं ते मी मांडायला लागते. आणि मग मला संपूर्णपणे कळलेलंच नसेल बहुतेक, जे काही मला कळलंय त्या गोष्टींवरच प्रकाश टाकून मी लिहित जाते. आणि काय होतं, तो ते ते पुस्तक वाचणारे जे असतात त्यांना पण संपूर्णपणे माहित नसतं, आणि मग त्यांना मी काय लिहिलेलं असतं तेच खरं वाटायला लागतं की, आणि ते अर्धवट असू शकतं. पण वेदांमधलं जे ज्ञान आहे ते तसं नाहीये. का तसं नाही? कारण ते अपौरुषेय आहे, म्हणजे ते एका पुरुषाच्या बुद्धीमधनं आलेलं नाहीये. मग ते आलं कसं? मग आपण म्हणताना काय म्हणतो की अरे वेदव्यासांनी ते लिहिले आहेत, मग असं कसं अपौरुषेय प्रश्न पडतो की नाही. पण त्याचं उत्तर असं आहे की ते वेद जे होते ते ध्यानस्थ असताना ऋषींना त्याचं दर्शन झालेलं आहे.
आणि जर आपण वेदांमधल्या ऋचा पाहिल्या तर ते बरेचसे आपल्याला बऱ्याच ऋषींची नावं दिसतात. मग बऱ्याच ऋषींना म्हणजे त्या त्या ऋषींना त्या त्या ऋचा किंवा ते ते ज्ञान त्यांना ते दिसलं, दर्शनं त्यांना दिसली आणि ते सगळं एकत्र कंपाईल केलं आपल्या भाषेत, एकत्र कंपाईल केलं वेदव्यासांनी. म्हणजे कसं होतं दर्शन म्हणजे काय ते आता समजा बघा, म्हणजे मी एका गावात गेले आणि एका नवीन गावात जिकडे मी आधी कधीच गेलेले नाहीये, मी एका गावात गेले आणि तिकडे एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एक मंदिर होतं, तिकडे आतमध्ये देवाची मूर्ती होती, एक स्थापना केली होती मूर्तीची. मी त्याचं दर्शन घेतलं बघा. म्हणजे तिकडे ऑलरेडी एक मंदिर होतं, मी तिथे गेले आणि त्या मंदिरातल्या देवाचं दर्शन मी घेतलं. याचा अर्थ असा होतो का की ते मंदिर मी बांधलं, मी तयार केलं? नाही ना, कारण ते आधीपासूनच तिथे होतं, मी फक्त दर्शन घ्यायचं काम केलेलं आहे. याचा अर्थ असा की ध्यानस्थ जे ऋषी बसले, कारण त्यांचं ध्यानाचं जे तप, त्यांचं बल, त्यांचं सत्व एवढं वाढलं होतं की हे कॉस्मिक एनर्जी मध्ये असलेलं ज्ञान त्याच्याशी ते एकरूप झाले, कारण ते ज्ञान होतच. ते ध्यानस्थ काली त्यांच्यापर्यंत ते ज्ञान आलं आणि जागृत अवस्थेमध्ये येऊन त्यांनी लगेच काय केलं तर ते त्यांना आलेलं ज्ञान त्यांनी लिहून काढलं. म्हणजे आपल्याला बुध कौशिक ऋषी आपण म्हणतो की नाही रामरक्षेमध्ये पण, कारण बुध कौशिक ऋषी फक्त लेखनिक आहेत, पण त्यांना सांगितलंय कोणी, रामरक्षा सांगितले कोणी? भगवान शिवशंकरांनी. कारण ती शंकरांकडनं आलेली आहे म्हणून ती निर्दोष आहे, कुठल्या एका ऋषींकडनं किंवा एका. काय होतं, कारण माणसाच्या बुद्धीमधनं एखादी गोष्ट जेव्हा निर्माण होते तेव्हा ना काय होतं, हे मला असं वाटतंय असं लिहितो आपण, म्हणजे मला हे असं वाटतंय बरं का, म्हणजे ते आपलाच अँगल आला तिथे, किंवा त्या काळी आपल्याला जे सत्य वाटतंय तेवढंच लिहिलं जातं बघा. शास्त्र काय सांगतं, आपण शास्त्रीय भाषेत विचार करूया. शास्त्र असं म्हणतं की माणसाच्या बुद्धीमधनं एखादी गोष्ट जर तयार झाली तर त्याला 4 प्रकारचे दोष असतात. ते पहिला दोष बघा, कर्णा पाठव. आधी नाव 4ही दोष सांगते आणि मग आपण एक एक वाक्य त्याचे अर्थ बघूया. पहिला दोष आहे कर्णा पाठव, दुसरा आहे विप्रलिप्सा, तिसरा आहे प्रमाद आणि चौथा आहे भ्रम. म्हणजे या 4 प्रकारच्या गोष्टी आपल्या बुद्धीला असतात. या 4 प्रकारचे दोष आपल्या बुद्धीत असतात. म्हणजे पहिलं बघा काय, कर्णा पाठव. कर्णा पाठव म्हणजे आपल्या इंद्रियांचं अपटुत्व, म्हणजे आपले इंद्रियांचे कॅपॅबिलिटीजच कमी आहेत. म्हणजे बघा, मी आता तुमच्याकडे बघती आहे पण मला कोणीच समोर दिसत नाहीये, किंवा जे कोण 4 दिसतात त्याच्या पुढचं मला दिसत नाहीये. मी पुढचं बघते तर मला पाठचं काही दिसत नाहीये, तिकडचं दिसत नाही, तिकडचं दिसत नाही, अजून पुढच्या गावातलं दिसत नाही, मागचं काही दिसत नाही. म्हणजे इनकॅपॅबिलिटीज ऑफ द इंद्रिय. मला संपूर्ण ऐकू येत नाही, एका लिमिटच्या पुढचं लांबचं मला ऐकू नाही येत, किंवा बऱ्याच वेळा मला ऐकलेलं खरं वाटत असतं. कोणतरी काहीतरी बोलतंय, त्यांचा हेतूही शुद्ध नसेल पण ऐकलेलं खरं वाटतं, नक्की सत्य माहिती नाही. झालं की नाही अपटुत्व. मला काही शब्दोच्चार करता येत नाहीत, मला सगळे भाषा बोलता येत नाहीत, वाणीचं अपटुत्व. मग हे सगळे दोष आपल्या बुद्धीमध्ये असतात, तसे वेदांमध्ये नाहीत. पण वेदांना संपूर्ण ज्ञान आहे, कारण ते एकाच्या बुद्धीमधनं आलेले नाहीयेत आणि ते आपल्या अत्यंतिक हिताचे आहेत. दुसरं बघा, विप्रलिप्सा. लिप्सा म्हणजे लोभ, म्हणजे अत्यंत लोभ म्हणजे विप्रलिप्सा. म्हणजे एखादी गोष्ट आपण मांडतो, समजा सांगतो, पण आतमध्ये कुठेतरी मला चांगलं म्हणावं, माझी दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे, असं कसं ते माझ्याशी वागतात, मी इतकं सगळं करते, असं असतंच. आणि असं काहीही नसताना वेदांनी संपूर्णपणे हे ज्ञान आपल्यासाठी खुलं केलेलं आहे. म्हणून विप्रलिप्सा हा दोष जो आपल्या बुद्धीत असतो तो वेदांमध्ये नसतो. तिसरं प्रमाद. प्रमाद म्हणजे चुका. मी बोलताना लिहिताना सारख्या चुका करत असते, एखादा विचारच मी चुकीचा समजते, आणि चूक हा आपला दुर्गुण आहे, ते आपल्याकडनं होतच, कितीही काळजी घ्यायचा प्रयत्न केला तरी चूक होते. आणि शेवटचं जे आहे ते भ्रम, हे अतिशय घातक आहे, कारण भ्रम नक्की आपल्याला झालाय हेच आपल्याला कळत नसतं आणि संपूर्ण आयुष्यात आपलं भ्रमातच जातं. म्हणजे असतं एक आणि दिसतं दुसरं, त्याला भ्रम असं म्हणतात. आणि हे सगळे दोष आपल्या बुद्धीला असतात, म्हणून आपल्या बुद्धीकडनं जे येतं ते निर्दोष नसतं, आणि वेदांमधनं जे सगळं ज्ञान आलेलं आहे ते निर्दोष आहे, म्हणून ते अपौरुषेय आहे. इतका विचार आपण फक्त वेद अपौरुषेय कसे
यासाठी केला. आता बघा, जरी सगळ्या प्रकारचं ज्ञान बघा आपल्या अतिशय महत्वाचं मी म्हटलं होतं, खरं म्हणजे साधन म्हणून आत्याचं चिंतन आपल्याला उपयोगाला होणार नाहीये, पण साधन करण्यासाठी ते आपल्याला प्रवृत्त नक्की करेल की केलंच पाहिजे असं. म्हणजे मी मला पण सांगते बरं का, कारण मी पण शिकतेच आहे. जर का इतक्या सगळ्या प्रकारचं ज्ञान या वेदांमध्ये दिलेलं आहे, सगळंच दिलंय ना, मग मला सद्गुरूंची आवश्यकता काय आहे की नाही प्रश्न? गरज काय मग मला? मी सगळं वाचू शकते आणि सगळं म्हणजे खरंच अर्थांसकट आपल्याला जी भाषा बोलता येते त्या भाषेमध्ये हल्ली सगळं अवेलेबल आहे. आणि वेदांमध्ये ऍक्च्युअल वेद ग्रंथ आणणं दूर, हल्ली इंटरनेटवर त्या वेद शोधा, काहीतरी थोडंसं टाईप करा, पुढचं आपल्याला मिळून जातं. म्हणजे गुगल तेही सोडा, शोधायची गरज नाही. व्हॉट्सअप, म्हणजे व्हॉट्सअपला तर हल्ली एक युनिव्हर्सिटीज म्हटली पाहिजे. जगातलं सगळ्या प्रकारचं ज्ञान, म्हणजे खावं काय, प्यावं काय, झोपावं कधी, योगा कसे करावे, काय करावं आणि काय चांगलं काय वाईट, सगळ्या प्रकारचे देव, सगळ्या प्रकारच्या उपासना, सगळं काही ज्ञानेश्वरी, सगळे ग्रंथ येत आहेत आपले. मग इतकं सगळं जर मी वाचत असते, म्हणजे मी वाचून शिकीन की नाही सगळं? मग ते जे खरं ज्ञान आहे, जे वेदांना द्यायचंय, त्या गोष्टीसाठी मला सद्गुरूंची आवश्यकता काय आहे? वाचीन ना मी. बघा काही गोष्टी समजूनच घ्याव्या लागतात आपल्याला आणि अगदी क्लिअर कट. कारण काय आहे, वेदांनी या सगळ्या ज्ञानासाठी काही चौकटी बसवल्या आहेत आणि सद्गुरू हवेत या ज्ञानासाठी असं एक मेकॅनिझम वेदांनीच बसवलेलं आहे. आणि जर का असं मेकॅनिझम नसलं असतं, समजा सद्गुरूंची आवश्यकता नाही, तर शंकराचार्यांना सद्गुरू का लागले असते? आपल्या समर्थ रामदास स्वामींना सद्गुरू का? रामाला प्रगट केलं त्यांनी, देहामध्ये प्रगट केलंय. रामाला देह धारण करून अनुग्रह द्यावा लागला होता समर्थ रामदास स्वामींना. होता ना, म्हणजे हनुमंताचा अंशामधनं जन्माला आले होते आणि आहे की एवढं सगळं ज्ञान, मग का हवेत सद्गुरू? एक छान कथा ऐकली होती आणि ती कथा अशी होती, म्हणजे दृष्टांतामधनं सिद्धांत. आता सिद्धांत आपण हा विचार करतोय की सद्गुरूंची आवश्यकता असते, एवढं सगळं ज्ञान वेदांमध्ये असलं तरी. कथा अशी आहे, जुन्या काळची आहे, अगदी एक 400 500 600 वर्ष मागे जाऊया. आणि पूर्वीच्या काळी भारतामध्ये सुबत्ता होती. जे काही कुटुंब होते गावात, लहान काय काळ असेल तो, पूर्वी 500 600 वर्षापूर्वी सुबत्ता होती आणि एक असं संपन्न असं घर होतं, ज्यांच्याकडे खूप धन होतं. आणि त्या घरच्या लोकांनी असा विचार केला की आपल्याकडे एवढं सगळं धन आहे, म्हणजे दागिने आहेत, एवढं सगळं आपल्याकडे आहे, पण आणि आता आपल्याला काहीच गरज नाही या गोष्टीची. पण देव न करो, पण आपल्या पिढीमध्ये पुढे 100 200 300 वर्षांनी कोणी जन्माला आलं आणि त्यांना समजा धनाची आवश्यकता भासली आणि आपण तर तेव्हा नसणार, मग आपण हे धन अशा पद्धतीने सुरक्षित कसं ठेवावं की त्याचा त्याला फायदा होईल, त्या लोकांना फायदा होईल? मग त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी असा विचार केला घरच्या सगळ्या कुटुंबियांनी की आपण एक मोठं मंदिर बांधूया आणि त्या मंदिराच्या कलशामध्ये ते धन ठेवूया. आणि पूर्वीच्या काळचं मंदिर असं मोठं बरं का, छोटंसं मंदिर वगैरे नाही, छान मोठं मंदिर, आजूबाजूला परिसर छान. आणि मग त्यांनी काय ठरवलं की आपण त्या कलशामध्ये ठेवलंय, समजा ठीक आहे, पण ते ज्ञान आपण काही पिढ्यांपर्यंत पुढे जाईल, पण अजून 200 300 वर्षानंतर ते ज्ञान पोचलंच नाही तोपर्यंत. आणि खरंच नेमकी तेव्हा त्यांना गरज भासली समजा, म्हणजे धनाची, आणि त्यांना कळणारच नाही की आपल्या पूर्वजांनी इकडे ठेवलेलं आहे धन, मग त्याचा उपयोग त्यांना कसा होणार? मग त्यांनी काय विचार केला की आपण एक काम करूया, आपण एक मोठा दगडावर कोरीव असं मधोमध व्यवस्थित एका ठिकाणी कोपऱ्यावर मंदिराच्या बाहेर दगडाने कोरून ठेवूया की या कुटुंबियांवर जर का काही वाईट दिवस आले तर या कुटुंबियांसाठीच या मंदिराच्या कलशामध्ये धन ठेवलेलं आहे. आणि हे धन जे आहे ते दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता काढावं. म्हणजे किती डिटेल्स दिलेत बघा. म्हणजे मग बाकीचे येणारे जाणारे लोक अजून थोड्या वर्षानंतर ते वाचतातच आहेत की, पण कोणीतरी तिकडे काळजी घेते त्या मंदिराची, म्हणून गावातले लोक बाकी काय करू शकत नाहीयेत. आणि घडलं असंच, जी भीती होती की 200 वर्षानंतर त्यांच्या कुटुंबातले जे लोक होते काही, त्यांच्यावर वाईट दिवस आले आणि त्यांनी काय ठरवलं, सगळे एकत्र आले की आता इकडे मंदिराच्या बाहेर आपल्या पूर्वजांनी हे लिहून ठेवलेलं आहे की धन आहे,
पण आपण मंदिर लगेच सोडू शकत नाही. गावकऱ्यांमध्ये, गावात मधले जे मोठे ज्येष्ठ ज्येष्ठ लोक आहेत, त्यांना विचारलं पाहिजे, काही पंडित लोकांना विचारलं पाहिजे, आणि मगच आपण ते तोडू शकतो. म्हणून त्यांनी गावातले जे मोठे लोक होते त्यांनाही बोलवलं, सगळ्यांचं विचारमंथन झालं, आणि ते घरच्या लोकांनी असं सांगितलं की आम्हाला खरंच धनाची आवश्यकता आहे, आम्हाला पैसे हवेत. मग आम्ही काय करतो, आम्ही फक्त कलश तोडतो, आणि एकदा की धन मिळालं, पैसे मिळणार आम्हाला भरपूर, मग ते परत कलश बांधून देतो. मग ते पटतं सगळ्या मोठ्या लोकांना की खरंच जर आवश्यकता असेल आणि त्याच कारणासाठी जर पूर्वजांनी पैसे काढून ठेवले असतील तर ते करू देत, योग्य आहे ते, आणि हे काही खोटं बोलत नाहीयेत. आणि मग ठरतं. हा, काय होतं की त्या दिवशी बरेच गावकरी वगैरे येतात, आणि जे कलश तोडायचा असतो ना, ते फक्त कलश तोडला जातो. आणि गंमत असं की त्याच्यामध्ये ते धन मिळत नाही. आपण असा विचार करतोय की सगळं जे ज्ञान असतं ते उघडपणे वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे ना, ते ज्ञान तिथे आहेच, पण त्याचा मला का उपयोग होत नाहीये मग? मग त्यांना काही कळत नाही. ते म्हणतात, अरे हे कलश तोडलं, खोटं बोलले का पूर्वीचे लोक? खोटं बोलणार नाही तेवढं खात्री होती. मग काय आहे, मग आपण एक काम करूया, अजून तोडून बघूया, अजून तोडून बघूया. असं करता करता संपूर्णपणे मंदिर तोडतात, उद्ध्वस्त करतात मंदिर, आणि काहीच मिळत नाही. आणि मग घरचे सगळे कुटुंबीय फार नाराज होतात आणि रडायला लागतात ते. आणि हा सगळा गोंधळ तिकडे मंदिरात चालू असताना एक साधू बाजूने जात असतात. त्या साधूंना आवाज येतो काय चाललंय म्हणून, ते पुढे बघायला येतात, आणि ते येऊन विचारतात की हे तुमचा काय काय गोंधळ चाललाय हा सगळा, का रडताय तुम्ही? मग ते सांगतात, घडलेला प्रकार सांगतात की कलश तोडला, हळूहळू सगळं मंदिर तोडलं, पण पैसे काही मिळाले नाही. मग ते म्हणतात, एवढंच ना, मी सांगतो काय करायचं ते. खरंच तुम्ही सांगू शकाल? बघा, म्हणजे आपल्याला खरंच जर का माहित नसेल ही कथा तर उत्सुकता वाढते आपली. आणि एक खूप छान गोष्ट आपण या कथेमधनं शिकणार आहोत. तर ते काय म्हणतात, ते अनुभवी असतात, म्हणजे ज्ञानी असतात बरं ते. म्हणून ज्ञानी जो असतो त्याची गरज भासतेच आपल्याला. आपल्या अल्पबुद्धीने नाही ना, सगळं सगळं समोर असतं, लिहिलेलं आहे तिथे. तिथे लिहून ठेवलं होतं की नाही शिलाखंडावर, की काय करायचंय काय करायचं, ते नाही ना आपल्याला कळलं तरी पण. मग त्यांनी काय केलं की ज्या डायमेन्शन्स मध्ये जसं मंदिर होतं, ज्या डायरेक्शन मध्ये जसं होतं तसं पुन्हा बांधा. ते साधू असं म्हणतात की पुन्हा बांधा. मग ते घरातले लोक म्हणतात, जर बांधायसाठी पैसे असले असते तर तोडलं असतं का? मग ते म्हणतात, हे बघा तुम्ही सत्कार्य करताय, मंदिर परत बांधणं, आणि गावातले सगळे लोक तुम्हाला थोडे थोडे पैसे देऊन मदत करतील, मीही थोडे देतो, होतं तसं मंदिर परत बांधा, त्याच डायमेन्शन्स मध्ये, त्याच डायरेक्शन मध्ये सगळं तसंच बांधा, मग सांगतो काय करायचं ते. ठीक आहे. मग जोमाने काम सुरू होतं, आणि काही महिन्यांमध्ये ते होतं तसं परत बांधून होतं. आणि मग बांधून झाल्यानंतर त्यांना घाई, मग त्यांना पैसे हवेत. ते साधूंना जातात आणि विचारतात की साधू महाराज, आता सांगा पैसे कुठे आहेत? ते म्हणतात, आज दिवाळीचा पाडव्याचा दिवस आहे का? ते म्हणतात नाहीये. मग थांबा. मग दिवाळीच्या पाडव्याच्या दिवसापर्यंत थांबतात, सकाळी उठून, आणि तिकडे लिहिलेलं असतं दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता. मग सकाळी जातात, सांगा बरं कुठे आहे? ते म्हणतात 12 वाजू देत, मग सांगतो काय आहे ते. मग 12 वाजायच्या सुमारास ना सगळं गावच जमा झालेलं असतं की आता होणार काय ते बघूया. ते साधू पण येतात, घरातले कुटुंबात ते सगळे असतातच, आणि बरोबर डोक्यावर सूर्य बघा, 12चा सूर्य जो असतो तो बरोबर अगदी आपल्या वर असतो, आणि त्या सूर्यामुळे त्या कलशाची सावली जी पडते खाली जमिनीवर बघा, त्या तिथीला, तेच आपल्याकडे अभ्यास खूप चांगला आहे हो त्या सगळ्या शास्त्राचा. बरोबर सावली जी पडते खालती जमिनीवर ना, म्हणजे कलशाची सावली त्या दिवशी, त्या तिथीला कुठे पडली आहे खालती जमिनीवर, तिकडे ते साधू बघतात आणि त्यांना सांगतात कुटुंबियांना, इकडे जमिनीत खाली खोदा. आणि काय आश्चर्य, जमीन खोदल्यानंतर ते सगळं धन त्यांना मिळतं. आता हे सगळं जे आहे ना, हे जोपर्यंत एक अनुभवी आहे, ज्यांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतलाय अशा पद्धतीचा आधी, त्यालाच हे कळणार आहे. म्हणजे हे सगळं ज्ञान वेद आपल्याला देऊ करतायत, पण वेदांमधलं जर आपण सगळंच वाचत बसलो तर हरवून जाऊ. म्हणजे भारद्वाज मुनींबद्दलच सांगितलं जातं की भारद्वाज मुनींनी इतकं सदाचरण, इतकं उत्तम आचरण केलं, आणि 100 वर्ष आयुष्य जगले सुंदर, आणि 100 वर्षानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले की मागा, तुम्हाला काय मागायचंय?
तेव्हा भारद्वाज ऋषी म्हणाले मला अजून 100 वर्षाचं आयुष्य द्या, कारण वेद इतके सुंदर आहेत की त्यांचा मला अजून अभ्यास करायचा, अजून अध्ययन करायचं, मला अजून वाचायचंय ते सगळं आणि शिकवायचंय. मग ते असं म्हणले ठीक आहे, घे 100 वर्षाचं आयुष्य. ब्रह्मदेवाने दिलं. अजून पुढच्या 100 वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेव परत आला, अजून काही हवंय का? हो, अजून 100 वर्षाचं आयुष्य हवंय. का? वेदांचा अभ्यास करण्यासाठी. कारण वेद, तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिले, अनंत बोलतायत ते. मग इतकं सगळं अनंत जे आहे, जे माझं एका आयुष्यात कधी संपणारच नाहीये, मग त्या वेदांमधलं नक्की मी काय वाचावं हे मला कळलं नाही पाहिजे. माझं मला कळत नाही ते. म्हणून मग तिकडे सद्गुरूंची आवश्यकता असते की आपल्याला ते काय शिकवणार आहे ते. आतापर्यंत आपण असं पाहिलं की वेद हे अपौरुषेय कसे आहेत ते. दुसरं, वेदांमध्ये आता वेद जे आहेत ते मुख्य 3च गोष्टींबद्दल बोलतायत. वेदांना चौथी गोष्ट बोलताच येत नाही. म्हणजे वेद जरी अनंत बोलतायत तरी वेदांना 3च गोष्टी बोलता येतात, सांगता येतात, शिकवता येतात. त्याच्यामधली पहिली गोष्ट आहे कर्म. कर्म, कर्म कसं करा, कर्म कसं करू नका, काय करा, काय करू नका, कसं वागा, कसं वागू नका. मग कर्माचे प्रकार किती असतात? मग नित्य कर्म असतं, मग नैमित्तिक कर्म असतं, मग नियत कर्म असतं, मग विहित कर्म असतं, मग प्रायश्चित्त कर्म असतं. असे कर्मांचे प्रकार. आणि जर आपण संपूर्ण वेदांमध्ये 1,00,000 ऋचा आहेत, 1,00,000. त्या 1,00,000 ऋचांमधनं 80% ऋचा ज्या आहेत त्या कर्मप्रधान आहेत, म्हणजे कर्मपर आहेत. आपण जर या भूतलावरची लोकसंख्या पाहिली, हा जो आत्ता विषय मी घेणार आहे तो मंदाताईंनी घेतला होता, श्रीराम जयराम जय जयराम शिकवताना. आणि तो रामरक्षा जी याला झाली होती, माझ्याकडनं सेवा पद्मजा काकू आणि श्रीकांत काकांनी करून घेतली होती, तेव्हा पण हा विषय थोडासा झाला होता रामरक्षेबद्दल अभ्यास करताना. पण वेदांच्या संदर्भात काय आहे ते आपण बघूया. की जर वेदांमध्ये 1,00,000 ऋचा आहेत तर त्याच्यामधल्या 80% ऋचा ज्या आहेत त्या कर्मप्रधान आहेत. आणि या भूतलावरची संपूर्ण सगळ्या जगात जिकडे जिकडे कोण कोण राहते, कुठल्याही देशातलं, सगळ्या भूतलावरची, संपूर्ण भूतलावरची जर आपण लोकसंख्या पाहिली तर 80% लोक हे कर्माचे अधिकारी असतात, म्हणजे फक्तच कर्म करतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला बघा ना, तिकडे सिंगापूरला किती लोक असतील, जगतायत. त्यांना काही माहितीये का नक्की की मी ब्रह्म आहे? काही संबंध नाही त्यांचा या विचाराशी. काहीतरी तरी जगतायत, राहतायत, पैसा कमवतायत, व्यवस्थित आयुष्य जगतायत, गाड्या असतात, पोरं असतात, सगळं त्यांचं होत आहे त्यांचं. पण त्यांचं काहीच अडलेलं नाहीये की मी ब्रह्म आहे हे न जाणल्या वाचून. मग असे जी सगळी लोक आहेत ती 80% कॅटेगरीमध्ये पडतात. आणि या 80% कॅटेगरीमध्ये पडलेल्या लोकांसाठी 80% ऋचा वेदांमधल्या आहेत असं समजून घ्यायचं. कारण आधी कर्मच जर व्यवस्थित करता नाही आलं तर पुढचं काय आपल्याला करता येणार आहे? शास्त्र आपल्याला असं सांगतं की ह्या 80% लोक जे आहेत, जे कर्माचे अधिकारी असतात, त्यांच्याकडे एक दोष असतो, दोष, जे फक्त कर्म करतायत. आणि त्या दोषाला मलदोष असं म्हणतात. मल म्हणजे मळ, आणि मळ अंतःकरणात असतो. म्हणजे एखादी बादली आहे समजा, त्या बादलीमध्ये जर गढूळ पाणी भरलेलं असेल तर त्याचा तळ दिसणार आहे का? तसं जर अंतःकरणामध्ये गढूळपणा असेल, गढूळ विचार असतील तर आतमधला भगवंत दिसत नाही. म्हणून हा दोष पण सांगितलाय. आणि फक्त दोष सांगून वेद थांबत नाही तिथे. या दोषावर विजय कसा मिळवायचा हेही ते सांगतायत. मग जर आपण वेदविहित कर्म केलं, बघा आता उपाय हा दोष घालवण्यासाठी उपाय, कारण आपल्याला हळूहळू मार्गक्रमण करत खरं वेदांना काय सांगायचंय तिथपर्यंत जाणार आहोत. आता वेद नक्की काय सांगतायत याचा विचार आपला चाललाय. पहिलं म्हणजे वेद कर्मप्रधान असे श्लोक त्याच्यामध्ये आहेत. ते कर्माचे अधिकारी जे असतात त्यांच्यासाठी त्या ऋचा सगळ्या आहेत की कर्म कसं करा, कसं करू नका, कारण त्यांच्याकडे दोष असतो. मग तो दोष घालवायचा कसा, त्याचा उपाय असा की वेदांनी सांगितलं तसं जर कर्म आपण केलं, म्हणजे वेदविहित कर्म, त्याला दोन इफ्स अँड बट्स आहेत. वेदविहित असलं पाहिजे ते कर्म, म्हणजे मला पाहिजे तसं नाही, वेदांना जसं हवंय तसं.
म्हणजे वेदविहित आणि दुसरं निष्काम. अवघड आहे. हे सगळं खूप सोपं वाटतं ऐकायला आणि कन्सेप्च्युअली मांडायला. म्हणजे मी जे सुरुवातीला म्हटलं होतं की आज जे बोलणार आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट साधन मिळणार नाही, पण आपण ऍटलिस्ट ते साधन आता केलंच पाहिजे, इकडे तरी आपलं मुख नक्की वळणार आहे. शास्त्र असं म्हणतं, जर मलदोष घालवायचा असेल तर दोन गोष्टी कर्माशी रिलेटेड आहे आता आपण, कारण कर्माचा विचार करतो आपण. तर दोन पद्धतीने कर्म करा. एक म्हणजे वेदविहित, म्हणजे वेदांनी सांगितलंय तसं कर्म करा, आणि दुसरं निष्काम करा. निष्काम म्हणजे सकाम नसावं, म्हणजे माझी स्वतःची इच्छा त्याच्यामध्ये मिसळू नये. कारण आपण स्वतःची इच्छा मिसळली आणि कर्म केलं तर त्याचं फळ हे दुःखच असतं. खूप मायन्यूट विचार आहे, खूप गहन विचार आहे हा, पण फॅक्ट आहे, सिद्धांत आहे की काहीतरी स्वतःची इच्छा असून जे जे कर्म केलं असतं ते दुःखाला कारण असतं. म्हणून कर्म कसं करा मलदोष घालवण्यासाठी, तर वेदविहित करा आणि निष्काम करा. आणि असं जर केलं तर आपल्याला एक फळ सांगितलंय, म्हणजे अशा पद्धतीने केलं कर्म संबंधाचा सगळा विचार चालू आहे. बघा, कर्म उत्तम केलं, छान केलं, तर त्याला फळ सांगितलंय, आणि ते फळ आहे चित्त शुद्धी. चित्त म्हणजे आतमध्ये, हे चित्त मन बुद्धी चित्त हे सगळं आपल्याला माहिती, पण चित्त शुद्धी म्हणजे काय? तर चित्त म्हणजे करंट, आत्ता माझं काय स्टेट आहे आतमध्ये, आतमधली करंट आत्ता सध्या स्थिती काय आहे. आणि उत्तम कर्म केलं तर फळ सांगितलंय चित्त शुद्धी, इमिडिएट शुद्ध. बघा, आपल्याला अनुभव या गोष्टीचा. जर मी एक स्त्री आहे, जर मी उत्तम घरचं काम केलं, जर मुलीचं उत्तम मी काळजी घेतली, मला इमिडिएट फळ मिळतं चित्तशुद्धी. त्याला काही वेळ नाही लागत, आपल्याला अनुभव आहे. म्हणून कर्म उत्तम केलं तर मलदोष माझा कमी होतो, माझा मळ, माझं अंतःकरण आपल्या आपोआप शुद्ध होत चाललंय. म्हणजे खरंच हा विचार पटकन बोलून जाण्यासारखा नाहीये. पुढे आपण थोड्या वेळ इकडे रेंगाळूया या विचारांकडे, कारण आपण वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतोय, आपण प्रचंड प्रयत्न करतोय की थोडस आयुष्य सुधारावं आणि त्या तत्वाच्या जवळ जायचा प्रयत्न करावा. ते ब्रह्मतत्व, ते मीच आहे हे जाणण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत. ऍटलिस्ट या क्लोज फोरम मध्ये जे लोक बसलेत त्यांचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. मग आपण खूप ग्रंथ वाचले, खूप मेडिटेशन केलं आणि काय करत बसलो, त्याच्याने काम होणार नाहीये. काम कसं होणार आहे याचं उत्तर वेद देत आहे. वेद म्हणतायत, जर जे तुमच्या वाटेला आलेलं कर्म तुम्ही उत्तम केलं नाही तर चित्तशुद्धी नाही, आणि चित्तशुद्धी नाही तर पुढच्या पायरीवर म्हणजे उपासनेच्या पायरीवर पण आपण जात नाही आहोत. हल्ली मेडिटेशनचे क्लासेस घेतात बाहेर खूप, ते नाही ना, तिकडे चित्त शांत शांत होऊच शकत नाही. मी ध्यानाला बसले असताना शांत संपूर्णपणे ती खरी शांती जी योग आपल्याला शिकवू इच्छित आहे, ते नाही का आपल्याला कॅल्क्युलेट, म्हणजे नाही आपल्याला तिथपर्यंत पोहोचू शकणार आहे आपण, जर हे आपण उत्तम नाही केलं तर. म्हणून थोडासा भर कर्मावर देते, कारण भगवद्गीता कर्मयोग मांडतीये. त्या कर्मामधनं त्या भगवंताशी योग म्हणजे जोडणं, म्हणून कर्म उत्तम केलं पाहिजे. आता आपण दोन तीन गोष्टी कर्मा संदर्भात, म्हणजे मल असं आपण ऐकलं, आपण वाचतोय ग्रंथ, आता तुम्ही सध्या ज्ञानेश्वरी शिकताय मला माहितीये, तर मल असा शब्द आला की तो अंतःकरणातला दोष कर्मप्रधान लोकांसाठी आहे असं कळलं पाहिजे. आणि कर्म जर उत्तम केलं तर चित्तशुद्धी, म्हणजे चित्तशुद्धी म्हटलं, कोणाचंही असं म्हटलं, हा शब्द जरी ऐकला तरी तो कर्माशी रिलेटेड आहे, एवढा खाटकन प्रकाश पडला पाहिजे आतमध्ये. कारण तुम्ही जर संतांचं वाङ्मय वाचलं तर हे ते विसरतच नाहीयेत, ते सगळं निर्दोष आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही दासबोध वाचा, तुकाराम गाथा काढा, सगळीकडे सेम चित्तशुद्धी शब्द म्हटलं की तो कर्माशी रिलेटेड येतोय. म्हणून आपण बेसिक्स, आजचा आपला जो जो विचार आहे तो बेसिक्स संकल्पनांवर सगळा बेस्ड आहे आपला. तर आता ठीक आहे, आपल्याला हे उत्तम जमलं, म्हणजे 80% मधनं आपण समजा पुढे जायला लागलो. हा, म्हणजे 80% ऋचा किंवा श्लोक हे वेदांमधले त्या 80% लोकांसाठी या भूतलावरच्या आहेत. पण त्याच्या पुढचे 16% लोक पण आहेत. त्याच्या पुढचे 16% जे लोक आहेत या भूतलावरचे, ते उपासनेचे अधिकारी आहेत. आणि त्यांच्यासाठी वेदांमधले 1,00,000 मधनं 16% ऋचा ज्या आहेत त्या उपासनेपर लिहिलेल्या आहेत. आता उपासना म्हटली, खटाखट क्लिअर झालं पाहिजे सगळं. उपासना म्हटली की तिथे ईश्वर आला, ईश्वराला एक्सेप्ट केलंय. मग उपासना, ब्रह्माची उपासना करूच शकत नाही आपण. उपनिषद असं म्हणतं की ब्रह्म अनुपास्य आहे, मग तिकडे मी उपासक होते.
म्हणजे उपासना म्हटलं की ईश्वर, कुठला तरी एखादा देव जे आपण एक्सेप्ट केलंय, त्याचं रूप एक्सेप्ट केलेलं असतं, मग त्याच्या संदर्भात उपासना. मग 16% लोक जे असतात ना या भूतलावरचे, ते उपासना करत असतात. आणि कर्म त्याच्या आधीचे 80% लोक, त्यांचं शरीर पण एका ठिकाणी टिकत नाही, कारण मलदोष आहे, आणि त्यांचे विचार पण, मन पण एका ठिकाणी टिकत नाही. पण या 16% कॅटेगरीमध्ये जे पडतात की नाही, आणि 16% रुचा दिल्यात त्याच्यावर की कसं असावं. रुचा ज्या आहेत म्हणजे वेदांमधल्या, त्या रुचा कोण कोण देव आहेत, कुठल्या कुठल्या देवांची कशी कशी उपासना करावी, ती ती उपासना केल्यानंतर काय काय फळ तुम्हाला मिळेल, असं सगळं जेव्हा वेदांमधले रुचा बोलतायत, त्या उपासनेवर असतात. आणि 16% लोक ही जी आहेत ना, ती काहीतरी उपासना करतात. बरं, काहीतरी रोजचा एखादा नेम असतो, एवढं म्हणायचंच, एवढं वाचायचंच, मग उपास केलाच पाहिजे, तो अशा पद्धतीने सोडला पाहिजे, हे सगळे उपासक असतात. आपण हा सगळा विचार करतो तेव्हा आपल्याला पण क्लॅरिटी यायला मिळते की आपण नक्की कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतोय. आपण टिपिकल कर्म करणाऱ्या कॅटेगरीमध्ये बसतोय, काही न जाणता, की एखादं दैवत आपण एक्सेप्ट केलेलं आहे, देवाचं रूप उपाधी म्हणून आपण एक्सेप्ट केलेलं आहे, कारण डायरेक्ट निर्गुणाची उपासना करू शकत नाही. मग आपल्याला कळतं, हा ठीक आहे, मी उपासना कांडात पडते बहुतेक. पण शास्त्र असं म्हणतं की उपासना कांडामध्ये जे असतात त्यांच्याकडे पण एक दोष असतो, आणि तो दोष कुठला आहे? त्या दोषाचं नाव विक्षेप असं आहे. आणि विक्षेप म्हणजे चांचल्य. आणि चांचल्य म्हणजे काय? आज हे करावंसं वाटतं तर उद्या ते करावंसं वाटतं, मग कधी हेच वाटतं, कधी हाच देव बरा वाटतं, कधी हेच तीर्थक्षेत्र बरं वाटतं. होतं की नाही आपल्या सगळ्यांचं असं? म्हणजे वेद काय करतायत बघा, वेद आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण पडतो आणि त्या कॅटेगरी मधल्या लोकांकडे दोष कुठला असतो, आणि परत तेवढंच सांगून ते थांबत नाही, दोषाला आपण इरेडिकेट कसं काढायचं, त्याच्यावर कसा विजय मिळवायचा, त्याचं उत्तर पण वेद आपल्याला देत आहे. शास्त्र असं म्हणतं, जर जर ज्याच्याकडे विक्षेप असा दोष आहे, त्यांनी काय करावं, तर वेदविहित उपासना करावी. उत्तर सोपं आहे परत, वेदविहित उपासना करावी आणि निष्काम उपासना करावी. म्हणजे मला काहीतरी, आपल्याला भगवंताचं नाव भगवंतासाठी घेताच येत नाही, मला काहीतरी पाहिजेच असतं. मी एक क्षणासाठी मला माझं मन शांत हो, माझं सगळंच म्हणजे माझं चांगलं हो, माझ्या कुटुंबाचं चांगलं हो, हे एवढं समजू शकतो आपण मी. पण त्याच्यावरही माझं मन शांत हो, मी मी एकदा म्हंटल की माझं मन शांत होतं, काय ते उपासना मी ठरवली असते, तेवढ्यासाठी का असे ना मी उपासना करते. परत त्याच्यामध्ये सकामताच आहे, म्हणजे मला निष्काम पद्धतीने देवाचं नाव घेताच येत नाहीये. वेद म्हणजे वेदविहित, वेदांनी कुठल्या कुठल्या उपासना सांगितलेल्या आहेत, मग वेदांनी निष्काम कसं सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि छान संप्रदाय आहे ना आपल्याकडे, समर्थ संप्रदायामध्ये छान उपासना देऊन ठेवलेली आहे. आपण जर वारकरी संप्रदायामध्ये गेलो तर त्यांच्याकडे हरिपाठ म्हणण्याची उपासना आहे. असं आपल्याकडे सांप्रदायिक उपासना सांगितलेल्या आहेत, एकत्रित म्हणा, शुद्ध होत जातं. म्हणून जर वेदविहित आणि निष्काम उपासना जर केली तर त्याचं फळ काय, त्याचं फळ पण सांगितलंय, त्याचं फळ आहे चित्त शांती. मग अजून एक चित्त शांती, असं जेव्हा जेव्हा आपण ऐकतो माझं चित्त शांत झालं, ते शांत डायरेक्ट होऊच शकत नाही, कर्म करून होत नाही. कर्म केल्यानंतर चित्त शांत होत नाही, चित्त शुद्ध होतं. मग चित्त शांती असा शब्द जेव्हा मी वापरते किंवा तो कुठेही येईल आपल्या ग्रंथांमध्ये, तेव्हा चित्त शांती शब्द वापरला की उपासनेशी रिलेटेड असं कळलं पाहिजे. आणि बघा, थोडंसं कळल्यानंतर आपण परत ते ग्रंथ वाचायला लागतो ना, तेव्हा हा मला थोडासा प्रकाश पडलाय बुद्धीत असं वाटायला लागतं. म्हणून वेदविहित उपासना, निष्काम उपासना जर केली तर चित्त शांती. आणि शेवटचं 4% उरले की नाही 100% पैकी, 80%, 16% आणि 4%. आणि 1 लक्षापैकी 1 लक्ष जे श्लोक आहेत, रुचा आहेत वेदांमधले, त्याचे फक्त 4% जे आहेत, 4% जे श्लोक किंवा रुचा असतील त्याच्यामधल्या, त्या ज्ञानपर आहेत, म्हणजे ज्ञानप्रधान आहेत. म्हणजे आणि ज्ञान म्हणजे काय, मग 100 प्रकारचं ज्ञान असतं का? मग पृथ्वी कशी निर्माण झाली, तारे कसे निर्माण झाले, हे सगळं काय ज्ञान आहे का? नाही, त्याला ज्ञान म्हणतच नाही, एकाच गोष्टीला ज्ञान म्हणतात. मग ज्ञानाचं पण डेफिनेशन आपण करून टाकूया, ते समर्थांनी केले. समर्थ म्हणतात, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मला जेव्हा खऱ्या स्वरूपाने मी कळते, माझं स्वस्वरूप जे काय आहे ते जेव्हा मला कळतं, अर्जुनाला 18व्या अध्यायामध्ये कळलं ते, की तुझ्या कृपेने स्मृती लब्धा, माझी स्मृती मला परत मिळाली, मला त्याचा लाभ झाला, माझं खरं स्वस्वरूप कळणं.
जीवाचं खरं स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप मी जी आहे त्याच्याबद्दल जे बोललं गेलेलं आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी जे जे काय केलेलं आहे वेदांनी त्यालाच ज्ञानकांड असं म्हणतात. हा, आता क्लॅरिटी आली. 80% 16% म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान. ज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे हे समजण्यासाठी जे काही वेदांनी लिहिलेलं आहे त्याला ज्ञान असं म्हणतात आणि त्यालाच उपनिषद असं म्हणतात. आणि त्याला अजून एक नाव आहे वेदांत. म्हणजे आता कोणीतरी वेद आणि वेदांत असे शब्द समोर आणले तर आपल्याला अजून एक क्लॅरिटी आलेली आहे की वेद म्हणजे सगळं बोलतात त्याला वेद म्हणतात. पण अंतिम म्हणजे शेवटी असं नाही अर्थ. म्हणजे वेद जेव्हा निर्णय सांगतायत, निर्णय म्हणजे तात्पर्य, हे एवढं सगळं का सांगितलं त्याचं तात्पर्य जे आहे अंतिम इम्पॉर्टंट त्यांना काय पुढे मांडायचंय दॅट इज ज्ञान. आणि त्या ज्ञानकांडाला वेदांत म्हणजे वेदांचा अंत असं नाही पण वेदांना अंतिम निर्णय काय द्यायचा आहे त्याला वेदांत असं म्हणतात. म्हणजे वेद आणि वेदांत मधला आपल्याला फरक कळला. आणि वेदांत म्हणजे फक्त ज्ञानकांड जे आहे त्यालाच उपनिषद म्हणतात असं आपल्याला अजून एक कळलं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल आता विषय आपला तो आहे म्हणून आपण क्लॅरिटी क्लिअरली विचार करायचा प्रयत्न करतोय. अजून एक मगाशी जो आपण विचार केला होता की सद्गुरूंची आवश्यकता काय, हो की नाही. आपण मगाशी एक ती कथा पाहिली होती. आता आपण हे जे त्रिकांडात्मक वेद पाहिले त्याच्यामधनं सद्गुरू का लागतात ते बघूया आपण. कारण हे 3 कांड आहेत. एक आहे कर्म, एक आहे उपासना आणि एक आहे ज्ञान. आता आपल्याला आपलं शास्त्र असं म्हणतं की या सुरुवातीच्या पूर्वीच्या 2 गोष्टी ज्या आहेत म्हणजे कर्म म्हणजे कर्मामधनं मग चित्तशुद्धी उत्तम केल्याने, आणि दुसरं उपासना, उपासना केल्याने चित्त शांती. तर हे सगळं जे आहे ते आपल्या लिमिट्स मध्ये आहे म्हणजे आपल्या कॅपॅबिलिटी मध्ये आहे आणि आपण ते केलं पाहिजे. 4 पुरुषार्थ पाहिले आपण सुरुवातीला, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पुरुषार्थ आहेत ते आपण कमवावे लागतात. तसं या गोष्टी ज्या सुरुवातीच्या आहेत कर्मप्रधान आणि उपासना प्रधान त्या मी केल्या पाहिजेत. म्हणजे हे माझ्या याच्यामध्ये पडतं डोमेन मध्ये की जे मी करू शकते. पण हे ज्ञानकांड 4% फक्त जे तिकडे लोक पडतात हा किंवा 4% श्लोक तिथे आहेत. हे इकडे ज्ञानपर्यंत मी जेव्हा पोचते तेव्हा मी कितीही म्हंटल की मी हे सगळं वाचीन, हे सगळं मला कळेल, तरी ते मला कळत नाही. ते ज्ञान खरं मला कळत नाही कारण त्या 4% लोक जे आहेत या भूतलावरचे 4% लोक त्यांच्याकडे पण एक दोष असतो. आपलं शास्त्र किती छान क्लिअर सांगते बघा आपल्याला. म्हणजे ज्ञानकांडात तुम्ही वावरायला लागला म्हणजे झालं तुमचं सगळं असं नाहीये. त्यांना पण एक दोष आहे आणि त्या दोषाचं नाव आहे आवरण. आणि आवरण म्हणजे झाकण. म्हणजे समजा आतमध्ये एक दिवा आहे आणि त्याला झाकलेलं आहे. आता झाकलेलं असताना आतमधला दिवा मला दिसणार आहे का? मग ते झाकण काढावं लागतं आणि मगच आपल्याला दिवा दिसतो. आणि ते दिवा म्हणजे ज्ञान असं आपण समजूया. आणि ते झाकण मी माझ्या प्रयत्नाने काढूच शकत नाही. सो शास्त्राची अशी बैठक आहे की ते झाकण काढण्याचं काम आहे. आतमधला प्रकाश म्हणजे ज्ञानस्वरूप मीच ती आहे हे कळण्यासाठी सद्गुरू लागतात. म्हणून मग सद्गुरू जेव्हा ते आवरण काढतात तो आवरण दोष आपल्यामधनं निघतो. आणि त्याचं फल काय आहे म्हणजे प्रत्येकाचं फल पाहिलं की नाही आपण, एक दोष गेला की एक फळ मिळतंय. म्हणजे कर्मप्रधान जे लोक आहेत मल दोष गेला की चित्तशुद्धी, उपासना, त्याच्यामध्ये काय विक्षेप, चांचल्य ते गेला की चित्त शांती. तसं आवरण दोष असतो त्या 4% लोकांमध्ये. आवरण दोष गेलं की त्याचं फळ आहे ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? 100 गोष्टींची माहिती म्हणजे ज्ञान नाही. मीच ब्रह्मस्वरूप आहे. आणि मी ब्रह्मस्वरूप म्हणजे काय आहे की मी सदैव आनंदी राहू शकते. कायम आनंदाची प्राप्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि असं असताना या सुख दुःखांच्या हेलकाव्यामध्ये मी का अडकलेले आहे? मोक्ष मिळणं म्हणजे कायम स्वरूपी त्या आनंदाच्या स्थितीमध्ये लँडअप होणं. आणि ते जर हे वेद आपल्याला देत आहेत तर आपण ते का स्वीकारू नयेत? मग आपण काय काय पाहिलं बघा. आपण सुरुवातीला आपण वेद अपौरुषेय कसे आहेत ते आपण पाहिलं. आणि वेद इतके सगळे ज्ञान देऊन पण सद्गुरूंची आवश्यकता का असते ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर वेद हे त्रिकांडात्मक आहेत म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान.
हे आपण पाहिलं, त्याची टक्केवारी पाहिली आणि त्याचे दोष पाहिले, तिकडे कोण बघतंय हे सगळं आपण पाहिलं. आता आपण थोडासा एक पुढचा विचार घेऊया. खरं म्हणजे 1 तास झालाय, पुढची 15 मिनिटं माझ्याकडे आहेत आणि त्या 15 मिनिटांमध्ये विषय संपवायचा प्रयत्न करते. कारण खरं म्हणजे वेदांमधला जो महत्वाचा भाग आहे तो आपण घेऊन झालेलाच नाहीये. म्हणजे जेव्हा हा विषय घ्यायचा आहे असं ठरलं होतं, माझं आणि पद्मजा मावशीचं बोलणं झालं होतं, तेव्हा आम्ही असं आम्हाला आम्हाला याची जाणीव होती की हे संपूर्ण एका तासात बसत नाही, 1.25 तासात पण तो विषय बसत नाहीये आणि जो मुख्य विषय आहे त्याला हातच लावलेला नाहीये. तर जर तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर तुम्ही मग सांगू शकता पद्मजा मावशीला की वेदांचा मुख्य विषय काय आहे. तर तो आहे 4 महावाक्य. तर त्या 4 महावाक्यांना आज आपण फक्त हात लावणार आहोत. त्याच्याबद्दल संपूर्णपणे विचार घेणं शक्य नाहीये, कारण त्याला वेळ लागणार. तो खूप सखोल विचार असतो. मग असं आपण करू शकतो, जर खरंच अभ्यास करायचा असेल तर पुढच्या महिन्यात एखादा दिवस आपण 1-1.5 महिन्यानंतर ठरवायचा आणि त्याच्यावर आपण चिंतन करावं. कारण मुख्य वेदांना काय सांगायचंय, तर ज्ञानकांड सांगायचंय आणि त्या ज्ञानकांडामध्ये 4च वाक्य महत्वाची आहेत. म्हणजे वेद अनंत बोलतायत, पण ते सगळं बोलणं हे 4 वाक्य सोडून सगळी गौण वाक्य आहेत, गौण, आणि मुख्य वाक्य फक्त 4 आहेत. तर ती 4 कुठली आहेत, काय आहेत ते आपण बघणार आहोत बरं का. पण या फक्त उच्चार करता आता येणार आहे. हे सांगायचं होतं की हे एवढं सगळं आपण पाहिलं, म्हणजे ज्ञानपर जे ऋचा आहेत ते 80% आहेत किंवा उपासनेपर आहेत ते 16% आहेत. आणि इतकं सगळं असताना एक विचार असा मांडायचा आहे आता की वेदांना खरं म्हणजे ज्ञानच सांगायचं आहे. बघा, पटकन पटत नाही आपल्याला, किंवा ते पटलेलं असतं, ते परफेक्ट पटलं पाहिजे की ते असंच का आहे, असंच का, परफेक्ट उत्तर माहिती पाहिजे आपल्याला. आता जर का ज्ञानच सांगायचं होतं मग बाकीचं सांगतच का बसले मग. आणि 80% एवढं, केवढे ते वेदांचा आकार तर केवढा मोठा झाला. म्हणजे ऋग्वेदात आणायचा म्हटलं तर एवढा होतो आणि त्याचं कारण त्याचा अर्थ लिहिलेला असतो खालती. मग इतकं सगळं सांगतच का बसायचं ना वेदांनी. त्याचं कारण असं की आपण जो सुरुवातीला हा विचार घेतला होता की मोक्षाचा अधिकार प्रत्येकाला आहे पण ज्ञानाचा अधिकार सगळ्यांना नसतो. मग हे 80%, हे 16% जेव्हा आपण वाचतो, त्याप्रमाणे कर्म करतो, त्याप्रमाणे उपासना करतो, तेव्हा हळूहळू आपला अधिकार वाढत जातो. पण वेदांना मुख्य ज्ञानच सांगायचं आहे. प्रूफ प्रूफ पाहिजे की. असं जर तुम्ही असं कसं, म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला, आम्हाला पटत नाही ते. कर्म पण किती लोक कर्मकांड करतात आज बघा तुम्ही बाहेर. कर्मकांड करणारे जास्त लोक आहेत आणि कर्मातच अडकलेले आहेत. आणि वेदांमध्ये सांगितलेलं आहे ते प्रमाण देतात. म्हणजे एक कुठली तरी ऋचा असते वेदांमधली जी कर्माला प्रधान म्हणतीये आणि मग तेवढीच ऋचा ते पकडतात वेदांमधली. वेगळ्या विचारांचे असतात ते, द्वैती असतील, चारवाक, खूप वेगवेगळे विचार आहेत. 6 दर्शनांचा अभ्यास करावा लागतो यासाठी. आम्ही मध्यंतरी ते नैयिक वैषयिक असतात, नैयिक असतात, त्यांचा एकदा अभ्यास केला होता की यांची मतं काय आहेत एक्झॅक्टली. जीव, ईश्वर, ब्रह्म या संदर्भात प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत, आपली आपली मतं मांडतात ते, आणि ते हुशार आहेत बरं. पण या सगळ्यांना खोडून वेदांत मत हे इट स्टँड्स अलोन आणि वेदांत मत अद्वैत मांडतं. आणि अद्वैत म्हणजे नथिंग बट ज्ञान, आणि वेदांना तेच मुख्य सांगायचंय. हा, मग जर कोणी असा प्रश्न विचारला की तुम्हाला असं कसं सांगायचंय बुवा की वेदांना मुळात ज्ञानच सांगायचंय, बघा त्यासाठी आपला थोडासा शास्त्र ग्रंथांचा अभ्यास आपल्याला वाढवावा लागतो. आणि शास्त्र ग्रंथांचा आपण अभ्यास करायला लागल्यावर आपल्याला कळतं की शास्त्र मांडायची एक पद्धत आहे. म्हणजे आपण शंकराचार्यांचा जरी वाङ्मयाचा अभ्यास करायला लागलो म्हणजे तर आपल्याला ही गंमत कळायला लागते. म्हणजे शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे उपनिषदांवर, किंवा भगवद्गीतेवर भाष्य आहे त्यांचं, किंवा ब्रह्मसूत्र जरी आपण पाहिलं वेदव्यासांचं, तर ही गंमत आपल्याला कळायला लागते की ते काय करतात. म्हणजे आपल्या शास्त्राची ही पद्धत आहे. आपलं शास्त्र काय करतं, दासबोधामध्ये पण हा बऱ्याच वेळा आता जे मुद्दा मांडणार आहे मी तो आपल्याला दिसून येतो, आणि ज्यांनी ज्यांनी तो अभ्यास केला असेल त्यांना ते कळेल मला काय मुद्दा सांगायचा आहे. की शास्त्र काय करतं की शास्त्र नको असलेलं मत असतं, नको असलेलं म्हणजे सांगायचं नाहीये खरं त्यांना, पण ते मत आधी मांडतं आणि ते मत उत्तम असतं बरं, ते वाईट नसतं. आणि आपण जेव्हा पहिल्यांदा ते वाचतो तेव्हा आपण कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड की हे बरोबर सांगतायत, अगदी 100% पटायला लागतं आपल्याला. आणि जेव्हा 100% पटतं ते खरं नाही सांगत, त्यांना नको ते मत त्यांना मांडायचं नाहीये, हे शास्त्राची गंमत आहे. ते मत तेच मांडतात, ते आपल्या पचनी पाडतात की आपल्याला पटतं त्यांचं काय म्हणणं आहे ते.
आणि मग नंतर ते मत कसं खोटं आहे. बघा, ज्यांनी ज्यांनी शंकराचार्यांचा तत्वज्ञानाचा अभ्यास केला त्यांना कळेल मी हे काय सांगते ते, की म्हणजे नैष्कर्म्य सिद्धीसारखे ग्रंथ आहेत, ते अशा पद्धतीने विचार मांडलेला असतो त्याच्यामध्ये. आणि ते एकदा पटलेलं मत मग खेचून काढतात आपल्या बुद्धीमधनं, आणि मग आपल्याला निश्चित कळतं की आपल्याला नको तेच खरं वाटत होतं. मला बऱ्याच वेळा दासबोध पहिल्यांदा जेव्हा वाचला तेव्हा असं वाटत होतं की हे जर मांडायचंच नाहीये तर इतके सगळे प्रश्न उभे का केलेत त्यांनी, समर्थांबद्दल असं वाटत होतं. आणि आता मला कळतंय की हे सगळे कसे ग्रेट मॅनेजमेंटचे लोक आहेत आपले संत. त्यांना एखादा विचार, योग्य विचार कसा आपल्याला शिकवावा हे सगळ्यांना येतंय. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण घेऊया आपण, जो मुद्दा मला मांडायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल भगवद्गीता आहे आपली. भगवद्गीता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि पहिला जो अध्याय आहे गीतेमधला तो काय आहे, त्याला काय म्हणतो आपण? विषाद योग, बरोबर हो की नाही? विषाद कोणाला झाला? तर विषाद अर्जुनाला झाला. आणि मग अर्जुन, जर आपण विषाद योग वाचलं तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे श्लोक आहेत ते अर्जुनाच्या मुखी आहेत. आणि मग अर्जुन काय म्हणतो भगवंताला, की भगवंता, अरे तू मला त्यांना का मारायला सांगतोयस? म्हणजे एकतर म्हणजे आपल्या भावंडांना मारायचं एक वेळ ते ठीक आहे, पण गुरुजनांना? म्हणजे खरंच तुम्ही विचार करा, ज्याचं त्याच्यावर अत्यंतिक प्रेम आहे. आपल्या आपल्या आयुष्यात असे प्रसंगच येत नाही, तितके अवघड प्रसंग जे अर्जुनाच्या आयुष्यात आलेले आहेत. अर्जुनाला काय करायचं होतं, तर जे गुरुवर्य होते, जे आधार वाटायचे त्याला, त्यांच्याशीच लढायचं आणि त्यांना मारायचं. म्हणून तो भगवंताला असं म्हणतो की अरे भगवंता, तू यांच्याशी युद्ध करायला मला सांगतोयस, याच्यापेक्षा म्हणजे हे यांना मारून मला मिळणार काय? मला राज्य मिळणार. त्याच्यापेक्षा यांना न मारता अरे मी भिक्षा मागतो ना. पटलं की नाही? विचार पटला की नाही आपल्याला सगळ्यांना? अशा पद्धतीनेच शास्त्र खूप हुशार आहेत. हे ज्यांनी ग्रंथ निर्माण केलेत ना, हे साधे नाहीये. बघा, त्यांनी अजून आणि स्वतःच्या बोलण्याला तो जस्टिफिकेशन पण देतोय अर्जुन. तो असं म्हणतो की एवढे म्हणजे 18 औक्षणी सैन्य मरणार होतं. दोन्हीकडचं मिळून 18 औक्षणी सैन्य, एवढे पुरुष मरणार. आपण सगळ्यांनी वाचलंय पहिला अध्याय. मी काय बोलते ते माहितीये तुम्हाला? म्हणजे 18 औक्षणी सैन्य म्हणजे पुरुष मरणार, त्यांच्या बायका, त्यांचं कुटुंब तिकडे आहे ना मागे. मग त्या बायकांनी काय करावं? एवढे पुरुष गेल्यानंतर एकत्र, किती जण तरी त्यांचे लग्न झालेली नाहीयेत, पुरुष नाहीत त्यांना लग्न करायला. मग संकर, इंटरकास्ट मॅरेजेस, हे सगळं तिकडे सांगून ठेवलेलं आहे की संकर घडेल. अरे नको रे भगवंता, तुम्हाला असं कुठेही त्याने कृष्ण म्हटलेलं नाही बरं का. अर्जुनाने त्याला भगवंत असं संबोधलेलं आहे अर्जुनाने भगवद्गीतेमध्ये. तो म्हणतो भगवंता, तू मला काय यांच्याशी युद्ध करायला सांगतोयस रे? आणि खरंच सांगा, जेव्हा आपण हे सगळं वाचतो तेव्हा आपल्याला त्याचं मत पटतं की नाही? हाच मुद्दा मला सांगायचा होता, की ते अशा पद्धतीने शास्त्र मांडलं असतं की तिकडे आपल्याला ते पटायला लागतं. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये केला काय चमत्कार त्यांनी? भगवंताने काय केलं की त्याने डायरेक्ट सांख्य योग, डायरेक्ट सांख्य बुद्धी, सांख्य बुद्धी म्हणजे अशा प्रकारची बुद्धी जी त्याच्यापेक्षा वेगळी नाहीच आहे, त्याच्याशी एकरूप झालेली बुद्धी, ती काय असते त्याच्याबद्दल भगवंत दुसऱ्या अध्यायात बोलतायत. म्हणजे मला असं दुसऱ्या अध्यायामध्ये एवढा तो अवघड वाटला होता अभ्यास करताना. आणि असं वाटतं आपल्याला की जेव्हा एक मूल लहान असतं तर आपण त्याला डायरेक्ट पंचपक्वानाचं ताट देत नाही ना, आपण त्या हळूहळू भरवतो, चिव काऊचे घास भरवतो. पण भगवंतानी तसं नाही केलं. भगवंताने डायरेक्ट सांख्य योग, आणि मग तो सांख्य योग दुसऱ्या अध्यायामध्ये पटण्यासाठी उरलेले 16 अध्याय सांगितलेले. मग असं का बरं केलं असेल भगवंतांनी? कारण जर का आपल्याला 104 वगैरे 105 ताप आला समजा, लौकिकातलं उदाहरण घेऊया की आपल्याला पटकन कळतं. मग जर का ताप जास्त असेल तर तेव्हा साधी गोळी देऊन चालते का? मग तिकडे डायरेक्ट हेवी डोसच द्यावा लागतो. मग तो हेवी डोस आधी द्यायचा, आधी ताप कमी करायचा, आणि मग त्याची तब्येत सुधारण्यासाठी हळूहळू त्याला सप्लिमेंट्स देत राहायचे. तसं भगवंतांनी भगवद्गीतेत केलेलं आहे की आधी जे म्हणजे जे आपल्याला नको नको ते विचार आपल्याला बरोबर वाटत असतात ते सगळे अर्जुनाच्या मुखी टाकले. आणि मग ते कसे चुकीचे विचार असतात आपले, जे कसे सगळं कर्तृत्व आपण घेत असतो, कर्तृत्व जगताना, आपलं आयुष्य जगताना, प्रपंच करताना, आणि ते कर्तृत्वच तू कसं सोडलं पाहिजेस आणि आसक्तीच कशी सोडली पाहिजेस, फलाची अपेक्षाच केली पाहिजेस, हे सगळं पुढे भगवंताने सांगितलेलं आहे. अशी पद्धत असते. म्हणजे जे सांगायचं नसतं
खरं म्हणजे जे योग्य नसतं ते आधी मांडलं जातं आणि जे आपल्याला पटलेलं असतं आणि मग सांगितलं जातं की तुम्हाला कसं अयोग्य आहे ते खरं वाटत होतं, आता तरी तुम्ही डोळे उघडा. म्हणून वेदांमध्ये सुरुवातीला आधी एवढं 80% कर्म, पण ते नाही सांगायचंय त्यांना. मग उपासना, डायरेक्ट ज्ञान पेलूच शकणार नाही ना आपल्याला, म्हणून कर्म उत्तम करा, स्वतःचा अधिकार वाढवा. मग उपासना उत्तम करा, स्वतःचा अधिकार वाढवा आणि मग तुम्ही ज्ञानाचे अधिकारी होता. पण सांगायचंय जे मुख्य ते वेदांना ज्ञानच सांगायचं आहे. एक छोटासा पुढचा विचार घेऊया. 4 वेदांची नावं तरी मी घेते, कारण आज जो आपला विचार आहे तो एक मधलं पान मी लिहिलं होतं की वेदांमध्ये काय आहेत ते घेणं काय आता शक्य वाटत नाहीये आणि लांबलं की कंटाळवाणी पण होतं. आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये अजून एक विचार जो आज घ्यायचा ठरवला होता तो घेऊया. तो म्हणजे वेद जे आहेत ते वेद व्यासांनी लिहिलेले ते आपल्याला सगळ्यांना माहितीये. आणि व्यास व्यास असे एकटेच होते. व्यास या शब्दाचाच अर्थ विस्तार. आपण गणितामध्ये व्यास म्हणतो बघा, डायमीटर, की इतकं ते ज्ञान विस्तारित होतं की व्यासांशिवाय दुसरं कोणाला एखाद्या माणसाला शक्यच नाहीये की ते सगळं ज्ञान ग्रहण करणं. मग व्यासांनी काय केलं की व्यासाने त्यांचे 4 मुख्य शिष्य निवडले. त्याच्यामधले कोण आहेत? पहिलं वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत. आणि या 4 ऋषींना म्हणजे त्यांच्या शिष्यांना एक एक अनुक्रमे पहिले 4 म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वाटले. आपण संपूर्णपणे त्यांच्या आतमध्ये काय आहे ते घ्यायचा प्रयत्न करणार नाही आहोत किंवा त्याची गरज पण नाही. आपण जे पाहिलं की वेद एवढं बोलतायत ते सगळं माहित, म्हणजे आपण वेदांमध्ये काय काय दिलेलं आहे ती नावं जरी पाहिली तरी त्याच्यामध्ये काय काय, त्याच्यामध्ये मंत्र असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याच्यामध्ये कांड आहेत ते आपण पाहिलं, अर्चिका आहेत, मंडल आहेत, अनुवाक आहेत, अष्टांक आहेत, अध्याय आहेत, वर्ग आहेत, छंद आहेत, स्तुती आहेत. त्याच्यामधले पण मुख्य 2 प्रकार त्याने मांडलेत. ते म्हणजे मंत्र, म्हणजे त्याला संहिता आपण म्हणतो, आणि ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ते विस्तार, म्हणजे तिकडे डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. मंत्र म्हणजे शॉर्ट, मंत्र म्हणजे शॉर्ट फॉर्म असतो, म्हणजे फॉर्म्युला. फॉर्म्युला म्हणजे मंत्र आणि ते फॉर्म्युलेचं डिस्क्रिप्शन आपण आपल्याला कळेल अशा भाषेत बोलतोय. हे खूप डिटेलमध्ये आपण जाऊ शकतो, पण ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. या सगळ्या इन्फॉर्मेशन मधनं आपल्याला महत्वाचं काय हे आपल्याला कळलंय की जो काही माझा अधिकार असेल त्याच्यामधनं हळूहळू वर येत मला ज्ञानकांडापर्यंत पोहोचायचंय. नाहीतर मी ब्रह्म आहे हे मला कळणार नाहीये आणि मग काय नुकसान आहे माझं, नाही कळलं मला, नाही कळलं मला, त्यात काय. मग जर नाही कळलं तर जीवन आणि मरण त्याच्या गटांगळ्या आपण एवढे जन्म खातोच आहे, त्याच्यामध्ये अडकावं लागतं. आणि जर एकतरी म्हणजे एवढ्या जन्मांमध्ये आपण एवढे संसार केले हो, पुत्र मांजरी म्हणून पण आपण संसार केलेलेच आहे. जर या जन्मामध्ये आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी मिळते, देह योग्य मिळालेला आहे, ग्रंथ वाचण्यासाठी उत्तम सगळं आपल्याला साधनं आहेत, आपल्याला डोळे आहेत, आपल्याला कान आहेत, त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. आणि आपण या 4 वेदांची नावं काय आहेत, ही नावं कशी पडली एवढंच फक्त बघूया, नाहीतर आपल्याला पुढचा वेळ मिळत नाही. आता 1.25 तास होणार आहे आता पुढे. त्याच्यामधला पहिला वेद जो आहे तो ऋग्वेद आहे. आणि ऋग्वेद हे नाव का पडलं ते आपण पाहूया. म्हणजे म्हणजे बाहेर उभा राहून जेव्हा आपण थोडासा विषयाचा अभ्यास करायला लागतो त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला थोडासा इंटरेस्ट निर्माण होतो आणि त्या इंटरेस्ट मधनं नक्की माझ्या हिताचं काय आहे ते आपल्याला हळूहळू कळायला लागतं. म्हणून आपण या सगळ्याचा विचार करतोय. ऋग्वेद, ऋग्वेदामध्ये मंत्र आहेत, मंत्र प्रधान आहे तो वेद. त्याच्यामध्ये ऋक म्हणजे एक मंत्र, ऋक म्हणजे एक मंत्र, आणि ऋचा म्हणजे मंत्रांचा समूह. आणि खूप ऋक म्हणजे एकत्र मंत्र तिकडे असल्यामुळे, ऋचा असल्यामुळे त्याचं नाव ऋग्वेद असं पडलं. आणि ऋग्वेद आता या सगळ्या आपण यज्ञामध्ये पण आपल्याला 4 हे सगळे लागतात. त्याची ऋत्विज जी आहेत म्हणजे यज्ञ करणारे हे 4ही लागतात आपल्याला, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. कारण त्यांना वेगवेगळं कामं दिलेली आहेत. म्हणजे समजा यज्ञ करायचं आणि यज्ञ म्हणजे टिपिकल यज्ञ पण आहेच मान्य, पण यज्ञ म्हणजे काय हे एक अध्याय आहे संपूर्णपणे भगवद्गीतेमध्ये. यज्ञाचे प्रकार सांगितलेत भगवंतांनी. साधक कर्म करणं योग्य, तो म्हणजे पण यज्ञाचे बरं. पण तो टिपिकल यज्ञ पण असतो ना, त्याला ही 4 कामं असतात. म्हणजे म्हणजे ऋग्वेद काय करतं बरं, ऋग्वेदाचा ऋत्विज आहे जो ती पूजा करतो, तो ऋत्विजाला काय म्हणतात माहितीये का, होता असं त्याचं नाव आहे, होता. आणि तो ऋग्वेद काय करतं तर देवतांना आवाहन करणे, म्हणजे त्यांना बोलवणं की आता एक समजा यज्ञ करायचा आहे तर त्या देवतांना आवाहन तर केलं पाहिजे. म्हणून ऋग्वेद काय करतं तर यज्ञामध्ये देवतांना आवाहन करायचं काम करतं आणि त्या ऋत्विजाला होता असं म्हणतात.
आता आपण यजुर्वेदाकडे जाऊया. खूप फास्ट चाललोय आपण, पण या डिटेल्स मध्ये नाही रेंगाळलो तरी चालेल, कारण आपलं महत्वाचं काम आहे ज्ञान, आणि हे सगळं हळूहळू ज्ञानाला मदतच करते आपल्याला. यजुर्वेद याचं नाव जे आहे ते यजू. यजू म्हणजे ज्या मंत्रांना निश्चित असा अंत नसतो त्याला यजू असं म्हणतात. आणि या वेदामधले जे सगळे श्लोक आहेत किंवा काय आपण त्याला मंत्र म्हणूया किंवा ऋचा आहेत, जे काय आहेत ते याजन आणि पूजन करण्याचं काम करतात. म्हणजे आपल्याला संपूर्णपणे समर्पण करायला हे शिकवतायत. हे जे श्लोक याच्यामध्ये जे सांगितलेले आहेत ते पूजन याजन करतात, म्हणून त्याला यजुर्वेद असं म्हणतात. आणि याचा ऋत्विज जो आहे त्याला अर्धव्यू असं म्हणतात. आणि ते काय करतात, हे ऋत्विज काय करतात यजुर्वेदाचे, तर ते देवतांचं याजन पूजन करतात. म्हणजे किती लॉजिकली सगळं इन्फॉर्मेशन बसवली बघा. म्हणजे ऋग्वेदाचा होता काय असतो, ते त्यांना बोलवतात, त्या देवतांना बोलवतात. आता यजुर्वेदाचा होता काय करतो, की एकदा की बोलवलं, समजा आपण कोणाच्या घरी गेलो किंवा आपल्या घरी कोणी आलं तर या कृपया करून या असं म्हणणं. आणि नुसतंच या म्हणून चालत नाही, या हो, बसा हो, असं पण म्हणतो की नाही आपण. म्हणजे पुढचं त्याचं पूजन आणि याजन हे त्यांच्याकडे आहे. त्याचं पुढचं उपनिषद वेद जो आहे, म्हणजे आपण ऋग्वेद पाहिला, यजुर्वेद पाहिला, याची नावं कशी आहेत ते पाहिलं. तिसरं म्हणजे सामवेद. सामवेदाला सामवेद हे काय नाव आहे, कारण सामवेदामध्ये वेगळी मंत्रच नाहीयेत. ऋग्वेदामधली मंत्र घेऊनच सामवेद तयार झालाय. फक्त 75 मंत्र बाहेरचे, म्हणजे वेगळं असं काही सामवेद बोलतच नाहीये, ते समान आहे ऋग्वेदाशी, म्हणून त्याचं नाव सामवेद असं आहे. आणि त्याचा ऋत्विज जो आहे त्याला उद्गाता, कारण सगळे शब्द म्हणजे सामवेदामधनं गायलं जातं बरं सगळं. म्हणजे गाणारे बरेचसे आहेत त्यांना सामवेद माहिती असतो. आपण जे रामायणामध्ये पाहिलं की ते लवकुश होते, त्यांना सामवेद शिकवला होता, कारण त्यांना गाता येत होतं, कारण त्याच्यामधली जी मंत्र आहे ती ती गायली जातात. म्हणून त्याचा ऋत्विज जो आहे त्याला उद्गाता असं म्हटलं जातं. आणि मग ते काय करतात, म्हणजे आपण ऋग्वेदामधला जो पाहिला ऋत्विज, तो देवतांना बोलवतोय. मग यजुर्वेदामधला काय करतोय, तर त्यांचं याजन पूजन करतोय. आणि हे एवढं सगळं आवरल्यानंतर याच्यामधला सामवेदामधला ऋत्विज काय आहे, की तो देवतांची स्तुती करतोय. मग देवतांनी आपल्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे की नाही, मग त्यांची स्तुती केली पाहिजे, म्हणून हा उद्गाता नावाचा ऋत्विज जो आहे तो देवतांची स्तुती करतो आहे. आणि शेवटचा जो अथर्ववेद आहे, व्हॉट्सअप इन्फॉर्मेशन अशी आहे की या अथर्ववेदाचं नाव अथर्ववेद का आहे, मला ती व्हॉट्सअप इन्फॉर्मेशन वाचून गंमतच वाटली होती. त्याच्यामध्ये असं दिलं होतं की अथर्व या शब्दाचा अर्थ मांडला होता, थर्व म्हणजे हलणं आणि अथर्व म्हणजे हलत नाही. त्याच्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे किंवा ते श्लोक आहेत, त्या ऋचा आहेत, त्या हलत नाहीत, म्हणून त्याचं नाव अथर्व असं आहे. असं एक व्हॉट्सअप इन्फॉर्मेशन. बरं, पण मला आता पुढे प्रश्न असा पडला की मग ऋग्वेदामधले ऋचा हलतायत का, मग यजुर्वेदामधल्या ऋचा हलतायत का, तर नाही होत तसं. आपल्याला माझ्याकडे पुस्तक आहे का बघते मी, आता जे काही बोलले मी ते मी याच्यामधनं काढलंय. महावाक्य चिंतन नावाची पुस्तिका आहे, आणि ही डॉक्टर काका आणि मंदाताई या दोघांनी मिळून बनवलेली आहे. म्हणून आपण कोणाकडनं शिकतोय आणि कोणाकडनं वाचतोय हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं. ही आता जी काही माहिती किंवा जे काही देऊ केलं मी, हे या दोघांनी सांगितल्यामुळे देऊ केलेलं आहे. अथर्ववेद हे अथर्ववेदाचं नाव का पडलं, कारण नाव नाही कळल्याने फरक नाही पडणार आहे, पण एकदा निश्चित कळलं की याच्यामधनं मिळणार काय, याच्यामधनं मी नक्की काय उचलायचं हे कळतं. यासाठी एकदा तरी ही सगळी इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे आपल्याला. अथर्ववेद याचे ऋत्विज जे आहे ते स्वतः ब्रह्मदेव आहेत, कारण ब्रह्मदेव कायम कायम अथर्ववेद म्हणत असतात. आणि ब्रह्मदेवाच्या तपामधनच ही संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे. त्यांच्या तपामधनं 2 ऋषी निर्माण झाले. आपल्याला शास्त्र असं म्हणतं की 2 ऋषी निर्माण झाले. एका ऋषींचं नाव आहे भृगु, आपल्याला नावं माहिती आहेत सगळी, भृगु ऋषी आणि अंगिरा ऋषी. आणि भृगु ऋषींचं अजून एक नाव आहे अथर्वण. म्हणून या अथर्व वेदाला अथर्वांगिरस वेद असं पण म्हणतात. आणि अथर्व ऋषी म्हणून म्हणजे भृगूंचं नाव अथर्वण. आणि दोघांनी काम वेगळं केलंय बरं का. म्हणजे रोगनाशक म्हणजे अथर्व वेदामध्ये आपल्याला काय काय मिळतं भृगूंकडनं, म्हणजे वेद आपल्याला सगळ्या प्रकारचं इन्फॉर्मेशन देता येतो, सगळं ज्ञान सगळं सांगता येते. म्हणजे रोगनाशक मंत्र त्याच्यामध्ये, म्हणजे रोगावर, ज्वर, खोकला, शक्तिशय, व्रण अंगावर पडले तर या सगळ्यांचं कसं आपण काळजी घ्यावी हे आपल्याला हे वेद सांगते.
म्हणजे भृगूंनी ते लिहून ठेवले आणि अंगिरा ऋषींनी शत्रुनाशक मंत्र लिहून ठेवलेत. म्हणजे कुटुंबाची काळजी घेणं किंवा संपूर्ण गावाची काळजी कशी घ्यावी हे सगळे श्लोक आहेत, ऋचा आहेत आपल्याकडे. आणि या दोघांवरनं या वेदाचं नाव अथर्ववेद असं पडलेलं आहे. आणि या आता एकदम फास्ट स्पीड मध्ये मी काय करणार आहे पुढच्या 1-2-3 मिनिटात, की या वेदांमध्ये मुख्य उपनिषद कुठलं मुख्य नाही म्हणता येणार, 10 उपनिषद मुख्यच आहेत. सगळ्या उपनिषदांपैकी 10 उपनिषद याच्यामध्ये या 4 वेदांमध्ये कुठली कुठली पडतायत, या 4 वेदांमधलं मुख्य, कारण त्याच्यामध्ये ते वाक्य आलंय महावाक्य, त्याचा फक्त उच्चार करते आणि मग थांबते, पण आपल्याला कळतं की हे सगळं किती अथांग आहे. आणि मग याच्यामधनं आपल्याला एक्झॅक्टली मोती कुठले निवडायचे हे आपल्याला कळतं. ऋग्वेदामध्ये ऐतरेय उपनिषद येतं आणि ऐतरेय उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे जर तुम्ही ही 4ही महावाक्य पाहिली तर जीव आणि शिव ऐक्य एवढंच सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे सर्व खलविदम ब्रह्म हे पण सांगताच आहे की सगळं ब्रह्मच आहे, हे पण सर्व खलविदम ब्रह्म या वाक्याने सांगितलंच आहे. तरी पण या वाक्याला महावाक्य म्हणत नाहीत का? पण सगळं ब्रह्म सांगितलंय तरी जीव आणि ब्रह्म एक आहे हे नाही सांगितलं. आता थोडस आपल्याला कळायला लागेल की महावाक्य 4च आहेत आणि अख्ख्या एवढ्या वाक्यांमधनं 4च वाक्य आहेत जिकडे जीवशिवाचं ऐक्य सांगितलंय आणि म्हणून त्यांना महावाक्य, मुख्य वाक्य असं म्हणतात. त्या वाक्यांचा फक्त उच्चार करते, नाहीतर आपण न्याय देणार नाही. म्हणजे वेदांची ओळख करून घेतोय आपण आणि जर त्याचा उल्लेख केला नाही, ते आपण जास्त घेऊ शकलो असतो बरं का आज, पण ते घेतलं असतं तर ही बेसिक इन्फॉर्मेशन राहिली असते. आणि आपल्याला जर शक्य असेल तर आपण अजून 1-1.5 महिन्यानंतर फक्त महावाक्यांचा अभ्यास करूया, कारण तो मुख्य आपल्या जीवाचं मुख्य हित त्याच्यामध्ये आहे. ऋग्वेदामध्ये ऐतरेय उपनिषद येतं आणि प्रज्ञानम ब्रह्म असं त्याच्यामध्ये वाक्य. प्रज्ञान माझी म्हणजे प्रज्ञा जे आहे, प्रज्ञान प्रामुख्याने, जास्त बोलत नाही त्याच्याबद्दल कारण तो विषय आपण नंतर घेऊ शकतो. पिल्लू सोडायचं काम करते मी कारण माझा स्वार्थ त्याच्यामध्ये आहे, त्या अनुषंगाने माझा अभ्यास होईल. ऐतरेय उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म येतं. यजुर्वेदामध्ये बृहदारण्यक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी असं महावाक्य येतं. सामवेदामध्ये छांदोग्य उपनिषद आहे आणि त्याच्यामध्ये तत्वमसी, तत्वम असी असं वाक्य आहे. आणि अथर्व वेदामध्ये मांडुक्य उपनिषद आहे, त्याच्यामध्ये अयमात्मा ब्रह्म असं महावाक्य येतं. हे 4 महावाक्य आपण ऐकलेत. माझा वेळ 5 मिनिटं मी जास्त घेतलेत म्हणून तुमच्या सगळ्यांकडनं माफी मागते, पण एवढंच बोलून मी इकडे थांबते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान. खरं असा आवाज येतो. शमिका ताईंनी खूपच छान सांगितलं सगळं वेद आणि उपनिषद, आणि ऍक्च्युली त्यांनी पहिल्यापासून सगळं बेसिक फाउंडेशन क्रिएट केलं, त्यामुळे खूप छान झालं. अगदी स्टेप बाय स्टेप सगळं छान समजलं. म्हणजे खूप कॉम्प्लेक्स विषय असूनही खूप छान सांगितला. काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाही तर थांबू शकतो. म्हणजे आपण प्रश्नाला सुरुवात करून दे. काय म्हणताय काका? प्रश्नाला सुरुवात केली प्रश्न आणि मग सांगतो, कारण खूप सुंदर इंट्रोडक्शन झाली. खूप सुंदर. गीतेचा आमच्या आणि त्याच्यात हा विषय चालू आहे आणि येणार आहे, त्याच्यावर इंट्रोडक्शनचा खूप फायदा आहे सगळ्यांना. होय. आणि महावाक्याचा विचार करते तत्वमसी वाक्य आहे, मी प्रत्येक वेळी सांगतच असतो. हो. आणि आता काय होतंय, सध्या पंचदशी मध्ये विवेकाचं शेवटचं प्रकरण आहे, ते महावाक्यांवरच आहे, तर त्याचाही उपयोग होईल. खरं तर हे शमिकाताई इतकं सुंदर सांगितलं आणि संपूच नाही असं वाटत होतं. आणि आय डोंट थिंक की कोणालाच सगळेजण सहमत होतील या मी जे काय बोलते ते. आणि काही हरकत नाही, जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा मला वाटतं 2 काय 3 म्हणजे जसं पद्मजा ताई आणि तुमचं बोलणं होईल की आम्हाला अजून 2-3 सेशन सुद्धा चालतील असं वाटतंय. हो,
हे थोडस स्लो आपल्याला तुम्हाला कळत होतं, तुम्हाला खूप काही सांगण्यासारखं होतं, वेळ कमी होता. तर आमची तयारी आहे, मला वाटतं कधी तुम्हाला जसं जमेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी खरं आहे. मी पण सहमत आहे मोहना तुझ्याशी. खूप छान झालं, मस्त झालं. आणि मुख्य म्हणजे कसं की फाउंडेशन पक्क झालं. पाया जो त्याचं जे हे आहे तर ते डिटेल मध्ये छान सोप्या साध्या सरळ भाषेत तू सांगितलं समजावून. तर खूपच छान, मस्त. थोडंसं डिटेलिंग आवडेल पण पुढच्या कधी हो वेळ हो किंवा